तर 23-24 मध्ये 2708 कोटी 83 लक्ष हा खर्च आपण अपेक्षित केला होता. त्याच्या तुलनेत सुधारित अंतर अर्थसंकल्पामध्ये 2672 कोटी 79 लक्ष एवढा आपण अपेक्षित केलेला आहे. सो खर्च जो आपण गृहीत धरला होता त्यापेक्षा अतिरिक्त खर्च आपण करत नाही आहोत, त्याच्या मर्यादेमध्येच खर्च आहे. यातही नोंद घेण्यासारखी बाब, जे भांडवली खर्च आपण गृहीत धरला होता त्याच्यापेक्षा जास्त भांडवली खर्च आपण करतोय. सो एका बाजूला महसुली उत्पन्न अपेक्षेप्रमाणे प्राप्त झालेलं आहे, दुसऱ्या बाजूला खर्चावरती आपण नियंत्रण ठेवतोय आणि जो खर्च आपण करतोय त्यामध्ये महसुली खर्चापेक्षा भांडवली खर्चाचं प्रमाण अधिक कसं राहील याकडे आपण पाहतोय. ह्या तिन्ही मुद्द्यांमध्ये 2023-24 या वर्षामध्ये महापालिकेला यश प्राप्त झालेलं. आता वळूयात आपण 2024-25चा जो नवीन अर्थसंकल्प आपण सादर करतोय त्याकडे. या अर्थसंकल्पातली प्रमुख उद्दिष्ट जी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे, कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसणारा हा काटकसरीचा अर्थसंकल्प आहे. काटकसर हा शब्द या ठिकाणी मी अधोरेखित करतो कारण महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपण सुधारावी यासाठी अविरत मागचे 4 वर्ष प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला यश येत आहे. मात्र अजूनही आपल्याला हा वित्तीय शिस्तीचा भाग आहे तो कॅरी फॉरवर्ड करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ही बाब फार महत्वाची आहे. महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देणं, वित्तीय शिस्त फॉलो करणं. या अर्थसंकल्पासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पेसिफिक जे निर्देश होते त्यानुसार महिला, ज्येष्ठ आणि युवा हे 3 वर्ग आहेत, यांच्यावरती विशेषत्वाने अर्थसंकल्पामध्ये फोकस करण्यात आलेला आहे. भांडवली कामं जी हाती घेतलेली आहेत ती वेळेत अधिक गुणवत्तेने पूर्ण करणं याकडे विशेष फोकस दिलेला आहे. कारण काम डिले होणं यामुळं खर्च जो वाढतो याच्यासोबतच एक नॉन मॉनिटरी कॉम्पोनंट जो असतो, जो त्या कामाच्या दरम्यान नागरिकांना होणारा इन्कन्व्हिनियन्स आणि तो कमीत कमी राहावा, त्यामुळं चालू असणारे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. 2 महत्वाच्या बाबी, प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक कशी राहील यावर भर देणं आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणं. या बाबींकडे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या 2 बाबी अधोरेखित केल्या जात आहेत. उत्पन्नाकडे आपण वळूयात. 2024-25 मध्ये जे आपण अपेक्षित केलेलं आहे त्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये सगळ्यात महत्वाचा ऑफकोर्स स्त्रोत आपला हा मालमत्ता कर आहे. 23-24 मध्ये आपण 661.72 कोटी अपेक्षित केला होता, जो आपण रिवाईज करून 738.71 लक्ष इथपर्यंत आपण सुधारित केलेला आहे. डिसेंबर 23 अखेर आपल्याला 481.36 कोटी एवढं आतापर्यंत डिसेंबर अखेर प्राप्त झालेलं उत्पन्न आहे. मालमत्ता करामध्ये एक विशेषत्वाने उल्लेख करण्याची आतापर्यंत झालेली रिकव्हरी मधली बाब जी आहे ती आपण अॅम्नेस्टी स्कीम जी आणली होती, यावेळी अभय योजना जी सुरू केली होती, ती अभय योजना साधारणतः 15 डिसेंबर ते 31 जानेवारी पर्यंत आपण यामध्ये 100% जी शास्ती लावतो त्या शास्तीमधनं सूट दिली होती आणि त्याला प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला. या अभय योजनेच्या कालावधीमध्ये 59,456 करदात्यांनी त्या अभय योजनेचा लाभ घेतला आणि त्यातून महानगरपालिकेला साधारणतः 164.37 कोटी एवढं उत्पन्न प्राप्त झालं. या व्यतिरिक्त मालमत्ता कर विभागाच्या बाबीत एक सकारात्मक गोष्ट जी मी यापूर्वीही नमूद केली होती, एकंदर विभागाचं कामकाज झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट या पद्धतीने चालावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, जेणेकरून नागरिकांना मालमत्ता कर जो भरायचा आहे त्याची माहिती विनासायास मिळावी आणि विनासायास म्हणजे विदाऊट एनी एफर्ट ऑर इनिशिएटिव्ह ऑन देअर पार्ट अशा पद्धतीने मिळावी. त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत मालमत्ता, मुळात क्वेरीज जास्त निर्माण होऊ नयेत यासाठी जी माहिती आपण देतोय ती पूर्णतः आणि समजायला सोपी अशा पद्धतीची असावी आणि जर काही क्वेरीज असतील तर त्याचं निराकरण सुद्धा झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट या तत्वावरती व्हावं अशा पद्धतीने मालमत्ता कर विभागाचं कामकाज चालावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एकूण ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारं उत्पन्न हे 25% जास्त आहे आणि मी विशेषत्वाने नमूद करतो की सर्व महानगरपालिकांशी तुलना केली तर ठाणे महानगरपालिका वन ऑफ दी फ्यू कॉर्पोरेशन्स असे आहे ज्यामध्ये थेट ऑनलाईन पद्धतीने जे मालमत्ता कर भरला जातो त्याचं प्रमाण जास्त आहे आणि हे प्रमाण वरचेवर वाढावं यासाठी डिजिटल पेमेंटची जी पण माध्यमं आहेत ते सर्व माध्यमं आपण उपलब्ध करून देतोय. यावर्षी 2023-24 या वर्षामध्ये मालमत्ता कराची देयकं जी होती ती 1 एप्रिलला पहाटे जनरेट करून प्रत्येकाच्या ज्यांचं जे ऑनलाईन अकाउंट आहे त्याच्यावरती अवेलेबल करून देण्यात आले. सो 1 एप्रिलला सकाळी जर व्यक्तीने लॉग इन केलं तर त्याला त्याच्या नवीन देयक ऑलरेडी प्राप्त झालेलं होतं. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा आपण 1 एप्रिलच्या पहाटे ती देयकं जनरेट करून
उपलब्ध करून दिली आहेत आणि त्यामुळं 1 एप्रिल या पहिल्याच दिवशी 1.93 कोटी आणि एप्रिल 2023 मध्ये 65.79 कोटी एवढा मालमत्ता कर जमा झाला. पहिल्या सहामाहीसोबत दुसऱ्या सहामाहीचा कर जर आपण भरला तर त्याला आपण सूट देतो. त्यामध्ये सुद्धा 2,60,937 म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती ह्या सवलतीचा फायदा नागरिकांनी घेतल्याचं दिसून येतं. ती सवलत बाय द वे या वर्षात सुद्धा चालू आहे. 2024-25 या वर्षामध्ये पहिल्या सहामाहीसोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर जर भरला तर आपण 1 एप्रिल ते 30 जून मध्ये भरला तर 10% ही फार सिग्निफिकंट सवलत आपल्याला भेटते. 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत भरला तर 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत भरला तर 2%. अशा पद्धतीने ही सवलत आहे. आजच्या या सादरीकरणाच्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की एप्रिल ते जूनची जी विंडो आहे त्याच्यामध्ये जर संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर आपण भरला तर 10% ही फार मोठी सवलत आपल्याला मिळते आणि त्या पद्धतीने त्याचा लाभ आपण घ्यावा. यावर्षी सुद्धा जी मालमत्ता कराची देयक आहेत ती वेळेत सर्व नागरिकांना मिळतील या पद्धतीने प्रयत्न केला जाईल. 2 आणखी बाबी मालमत्ता कराबाबतच्या मी विशेषत्वाने आपल्यासमोर मांडतो जे आम्ही या चालू वर्षात करणार आहोत. 24-25 मध्ये एक रिफॉर्म जो महत्वाचा मालमत्ता कर विभागात केला जाईल तो आहे GIS बेस सर्व्हे आणि त्यातून अपेक्षित उत्पन्नाची वाढ. मी मगाशी वैशिष्ट्यांमध्ये नमूद केलं की कुठलीही करवाढ किंवा दरवाढ नसणारा हा अर्थसंकल्प आहे. मात्र त्याच वेळी जो एक GIS मॅपिंग आपल्या सर्व मालमत्तांचं होणं गरजेचं आहे आणि त्यातून काही मालमत्ता ज्या अजून रेकॉर्डवर आलेल्या नाहीत त्या मालमत्ता सापडू शकतात. काही मालमत्ता ज्यांचा एरिया वाढलेला आहे अपडेट झालेला आहे परंतु रेकॉर्डवर आलेला नाही तो आपला अपडेट होऊ शकतो. हा GIS बेस सर्व्हे केला जाईल. त्याच्यासाठी एजन्सी अपॉइंट केलं जाईल. बाय द वे त्यासाठी महानगरपालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. जे उत्पन्न प्राप्त होणार आहे आपल्याला त्याचं एक पर्टिक्युलर पर्सेंटेज अशा पद्धतीने ती निविदा काढली जाईल आणि त्या एजन्सीची अपॉइंटमेंट केली जाईल. सो यातून फार मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न वाढणं अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची बाब एक डेटा अनालिटिक्स म्हणून नवीन कल्पना मालमत्ता कराच्या बाबतीत आता इम्प्लिमेंट केली जाते. याबाबत अधिक विशद करायचं झालं तर जो मालमत्ता कर भरला जातो हा सर्व डेटा हा डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. हा डेटा इतर शासकीय यंत्रणांशी कम्पेअर करणं उदाहरणार्थ MSEDCL ची बिलं MGL त्यांची बिलं यांच्यासोबत आपला डेटा कम्पेअर केला तर आपल्याला लक्षात येईल फक्त त्या अनालिसिसच्या आधारावरती की काही नागरिक मालमत्ता कर कमी भरतात परंतु त्या तुलनेत त्यांचं लाईट बिल जास्त आहे किंवा त्या तुलनेत त्यांचं MGLचं बिल जास्त आहे. सो ती प्रॉपर्टी फिजिकली सर्व्हे करून आपण खात्री करू शकतो की त्यामध्ये काही व्हेरिएशन एरियामध्ये आहे का आणि नवीन एरिया ऍड करून आपला मालमत्ता कराचा बेस वाढू शकतो. त्याचबरोबर जो मालमत्ता कर भरला जातो त्याचा अनालिसिस जर केलं तर तो अल्गोरिदम अशा पद्धतीने डिव्हाइस केलेला असतो की नागरिकांचे गट पाडले जातात आणि काही नागरिक आहेत की जे एप्रिल महिन्यात भरतात, काही नागरिक आहेत की ते ऑगस्टमध्ये भरतात, काही नागरिक आहेत अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत थांबतात. त्यांचं अनालिसिस करून कॅटेगरायझेशन करून त्यांना त्या पद्धतीने मेसेजेस त्यांना त्या पद्धतीने मेल बिल पाठवणं त्यांना नच करणं सो दॅट त्यांचं वेळेत बिल भरण्याचं प्रमाण वाढू शकेल. ही जी डेटा अनालिटिक्सची बाब आहे जी आता तंत्रज्ञानामुळे आपल्याला शक्य झालेली आहे ती एक बाब आहे जी या वर्षामध्ये आपण मालमत्ता कराच्या बाबतीत इन्क्लूड करतोय. विकास शुल्काचा मी उल्लेख केला होता की चालू वर्षी म्हणजे 2023-24 या वर्षात विकास शुल्क अपेक्षेपेक्षा अतिरिक्त आपल्याला प्राप्त झाले आणि त्यामुळे ते टार्गेट आम्ही 565 कोटीवरनं 662 कोटीवरती रिवाईज केलेलं आहे. ऑलमोस्ट वी कॅन से यावर्षी अपेक्षित विकास शुल्क आम्हाला 97 कोटी जे आम्ही गृहीत धरलं होतं त्यापेक्षा जास्त मिळणं अपेक्षित आहे. 2024-25 या वर्षामध्ये ते 750 कोटीपर्यंत वाढेल कन्सिडरिंग द ओव्हरऑल मार्केट सिनॅरिओ अशी आम्हाला अपेक्षा आहे. स्थानिक संस्था कराच्या अंतर्गत जो महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा एक फार महत्वाची बाब आहे ती म्हणजे जीएसटी ग्रँट जी शासनाकडनं आपल्याला मिळते. जीएसटी ग्रँट आपण या चालू वर्षामध्ये 1057.79 कोटी मिळणं अपेक्षित धरलं होतं तर ती आपल्याला अपेक्षेप्रमाणे मिळत आहे आतापर्यंत आणि चालू वर्षामध्ये तेवढीच आपल्याला ग्रँट मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. मात्र मुद्रांक शुल्क अधिभारापोटी जो पैसा आपल्याला मिळणं अपेक्षित होतं 200 कोटीची अपेक्षा आम्ही केली होती त्यामध्ये आतापर्यंत प्राप्त झालेलं अनुदान कमी आहे आणि त्यामुळे 31 मार्च अखेर ते 175 कोटीपर्यंत मिळू शकेल असं रिव्हिजन आम्ही केलेलं आहे. पुढील वर्षामध्ये सुद्धा जीएसटी ग्रँट ही 1142.42 कोटी एवढी मिळणं अपेक्षित आहे ज्यामध्ये कुठलीही कमतरता भासेल असं मला वाटत नाही आणि मुद्रांक शुल्क अधिभारापोटी पुन्हा 200 कोटी मिळतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये एक चिंतेची बाब आहे पाणी पुरवठ्याची वसुली. कारण पाणी पुरवठ्याची जी वसुली चालू वर्षात आम्ही टार्गेट पकडलं होतं 225 कोटी यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. अगदी अपडेटेड फिगर द्यायची झाली तर कालपर्यंत म्हणजे 6 मार्च पर्यंत 102 कोटी वसुली झालेली आहे. मात्र जी आपण संपूर्ण वर्षाचं टार्गेट पकडलं होतं त्याच्या तुलनेत ही अत्यंत कमी आहे.
वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पथकं निर्माण केलेली आहेत. त्या पथकांच्या माध्यमातून ज्यांची वसुली प्रलंबित आहेत त्यांचे जे काही नळ कनेक्शन असतात ते खंडित करणं, याच्या ड्राईव्ह घेतले जात आहेत. हे खरं पाहता निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ही शेवटच्या 3 महिन्यात आपण सुरू केली. ही विभागाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. जे कनेक्शन खंडित करतो यामध्ये सुद्धा जे बिग तिकीट कनेक्शन आहेत, म्हणजे कुठेही सामान्य नागरिकापासून ज्याचं 100 रुपये बिल आहे त्याच्या विरुद्ध ज्याचं 1000 रुपये बिल आहे, एक समजावं म्हणून साध्या भाषेत सांगायचं झालं, बिग तिकीट बिल आहेत तिथपासून सुरुवात करून त्याच्या पद्धतीने हे खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जेणेकरून एखाद्या कुटुंबाला आर्थिक अडचणीमुळे तो बिल भरत नसेल ती बाब वगळून जे लोक हॅबिच्युअल आहेत आणि बिलं पेंडिंग ठेवतात त्यांना मात्र त्या बाबतीमध्ये आपल्याला दंडात्मक कारवाई करणं, वीज कनेक्शन खंडित करणं आणि त्याच्या पुढच्या सुद्धा जे आपल्याला कायद्यानुसार कारवाई आहेत त्या करणं गरजेचं आहे. एक भाग फक्त या ठिकाणी मी अधोरेखित करतो की महापालिकेचं उत्पन्न आणि वसुली ही बाब नॉन निगोशिएबल आहे आणि बीट प्रॉपर्टी टॅक्स और वॉटर टॅक्स यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज महानगरपालिकेच्या वतीने केलं जात नाही. आणि त्यामुळं जेव्हा प्रॉपर्टी टॅक्ससाठी आपण फार मोठ्या प्रमाणावरती वसुलीचे ड्राईव्ह राबवतोय आणि त्यांना सुलभीकरण सुद्धा अॅम्नेस्टीच्या पद्धतीने करतोय. लाईकवाईज वॉटर टॅक्समध्ये सुद्धा अॅम्नेस्टी आपण यावेळी आणली आहे. रादर प्रॉपर्टी टॅक्सपेक्षा वॉटर टॅक्सची अम्युनिटी जास्त कालावधीसाठी होती. समहाऊ वॉटर टॅक्समध्ये प्रॉपर्टी टॅक्स प्रमाणे यश अजून मिळालेलं नाही. हे आत्ताचा ड्राईव्ह हा फक्त या महिन्यापुरता नसून पुढच्या वर्षी सुरुवात या ड्राईव्हने केली जाईल आणि पूर्ण जी थकबाकी आहे ती पूर्णतः पुढच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न केला जाईल. याच ठिकाणी एक अजून बाब नमूद करतो. अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये शासनाचंच धोरण आहे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुद्धा तरतूद आहे की अनधिकृत बांधकामाला जो प्रॉपर्टी टॅक्स लावला जातो तो रेग्युलर प्रॉपर्टी टॅक्सवरती शास्ती लावून लागू केला जातो आणि ती स्लॅबनुसार आहे. 600 स्क्वेअर फूट ते 1000 स्क्वेअर फूट आणि 1000च्या वरती. आणि त्यामध्ये जर मूळ 100 असेल तर 100 अधिक 100 किंवा मूळ 100 असेल तर 100 अधिक 200 अशा पद्धतीने तो लावला जातो. याची अंमलबजावणी अधिक इफेक्टिव्ह पद्धतीने केली जाईल जेणेकरून अनधिकृत बांधकाम जी व्याप्त झालेली आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना प्रॉपर्टी टॅक्स एका बाजूला आपण लावतो कारण जर अनधिकृत असला सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स लावायचा नाही ही बाब चुकीची आहे कारण एनिवे त्यांना आपल्याला सेवा द्याव्या लागतात. पण तो शास्ती सहित वसूल केला जाईल ही बाब. आणि वॉटर टॅक्सेसच्या बाबतीमध्ये विचाराधीन आहे की त्यांना सुद्धा अतिरिक्त वॉटर टॅक्सेस लावणं गरजेचं आहे कारण एनिवे त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. बट गिव्हन द फॅक्ट ते अनधिकृत बांधकाम आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिरिक्त त्यांना अधिभार लावणं गरजेचं आहे. अग्निशमनकडनं जी वसुली आपण गृहीत धरली होती 132 कोटी त्यामध्ये शासनाकडनं धोरण रिवाईज झालं आणि फायर इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस आणि फायर प्रीमियम चार्जेस बंद करून नवीन चार्जेस संपूर्ण राज्यभर नवीन धोरणानुसार लागू केले. त्यामुळे त्याची जी वसुली आहे ती आता रिवाईज करून आपण 100 कोटीपर्यंत रिवाईज केलेली आहे आणि पुढील वर्षी सुद्धा 100 कोटी उत्पन्न गृहीत धरलेलं आहे. जाहिरात फीचा एक मुद्दा आहे. जरी वसुलीच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण नसला आणि मी यापूर्वी सुद्धा उल्लेख केलेला आहे की वसुलीच्या दृष्टिकोनातून जाहिरात फी फार महत्वाचा मुद्दा नाही. रादर जाहिरात फीकडे महानगरपालिका एक उत्पन्न मिळवण्याचं साधन म्हणून पाहत नाही आणि प्रिसाइजली फॉर दिस रिझन जाहिरातीची एकंदर महानगरपालिकेची भूमिकाच आम्ही रिवाईज करण्याचा प्रयत्न करतोय. मी असाही उल्लेख केला होता की आपल्याकडे किती जाहिराती लावायचा याचा सुद्धा महानगरपालिकेने विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये शासकीय जागेमध्ये लावणाऱ्या जाणारे जाहिराती फलकाच्या सोबत खासगी जागेत लावणारे जाहिराती फलक सुद्धा जरी ते खासगी जागेत असले तरी त्यामुळं एका दृष्टिकोनातून शहराचं विद्रुपीकरण तर होत नाही याची बाब पडताळूनच त्यांना परवानग्या देणं गरजेचं आहे. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर लाईट पोलवरच्या जाहिरातीची निविदा आता प्रस्तावित आहे आणि त्यातून एक काही उत्पन्न महापालिकेला मिळणं अपेक्षित आहे. आणि एकंदर ज्या जाहिरातीची निविदा आपण काढतो त्यातून त्या जाहिरातीच्या बदल्यात त्यांनी काही आपल्याला सेवा देण्यापेक्षा जाहिरातीच्या बदल्यात त्यांनी जाहिरात शुल्क भरावं आणि ज्या सेवा द्यायच्यात ते महापालिका आपल्या रेग्युलर हेडमधनं सेवा देईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय ज्यातून महानगरपालिकेचं नुकसान कुठलं होणार नाही. शासनाची अनुदानं जी आपल्याला मिळतात त्यामध्ये 23-24 या वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वृद्धी झाली. मी मगाशी उल्लेख केला. डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 989 कोटी अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि अंदाजपत्रकामध्ये एकूण या वर्ष अखेरपर्यंत म्हणजे 31 मार्च 2023 पर्यंत 1158 कोटी अनुदान एकंदर प्राप्त होणं अपेक्षित आहे. 24-25 या आर्थिक वर्षासाठी 284 कोटी अनुदान गृहीत धरण्यात आलेलं आहे. आज रोज मितीस महापालिकेवरती 93 कोटी 62 लक्ष एवढं आउटस्टँडिंग लोन शिल्लक आहे. जरी एका बाजूला आपण म्हणतो की महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही दोलायमान परिस्थिती आहे कारण आपल्यावरच्या लायबिलिटीज जास्त आहेत. हवेवर महानगरपालिकेवरती कर्जाचा बोजा आहे अशी बाब अजिबात नाही. फॉर अ कॉर्पोरेशन विच इज हॅव्हिंग नेट इन्कम मोर दॅन 3000 करोड त्याच्यावरचा आजचा आउटस्टँडिंग लोन इज लेस दॅन 100 करोड ही बाब नोंद घेण्यासारखी.
आता अमृत 2 मधनं आपण पाणी पुरवठ्याचा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी इम्प्लिमेंट करायला हाती घेतलेला आहे 323 कोटीचा, ज्यामध्ये 50% महापालिकेचा हिस्सा आहे तो म्युनिसिपल बॉन्ड किंवा कर्ज याच्या माध्यमातून रेज करणं प्रस्तावित आहे. अशा पद्धतीने एकंदर जमा बाजू जर आपण बघितली तर 2023-24 मध्ये आरंभीच्या शिल्केसह सुधारित अंदाजपत्रक 5,988.09 कोटी या रकमेचं आणि 2024-25चं जे अंदाजपत्रक आहे ते मूळ अंदाजपत्रक 5,025.01 लक्ष अशा पद्धतीने या ठिकाणी मी मांडतो. आपण आता खर्च बाजूंकडे वळूयात. खर्च बाजूंचा आढावा घेताना एक सिंहावलोकन करणं उचित ठरेल की या चालू वर्षामध्ये महानगरपालिकेने विशेष उल्लेख करावेत असे कुठले प्रोजेक्ट पूर्ण केले. यामध्ये एक आपण फार महत्त्वाचा डायगरचा जो प्री प्रोसेसिंग प्लांट आहे, प्रकल्प आहे, तो कार्यान्वित केला. नमो ग्रँड सेंट्रल पार्कची मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या ठिकाणी जे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांच्यासाठीच एक हॉस्टेल आहे, याचं अद्ययावतीकरण करून अत्यंत सुंदर फॅसिलिटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. पायाभूत सुविधेअंतर्गत 2 पॅकेज रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळाले होते, 391 कोटी आणि 214 कोटी. याच्या कामांची प्रोग्रेस जर आपण बघितली तर 391 कोटीमध्ये 156 रस्ते होते, त्यापैकी 5 रस्ते रागेअभावी रद्द केले. उरलेल्यापैकी 134 कामं पूर्ण झालेली आहेत. 17 कामंपैकी काही कामं मार्चमध्ये आणि काही मे 2024 मध्ये पूर्ण होत आहेत. 214 कोटीच्या पॅकेजमध्ये 127 रस्ते होते, पैकी 4 रस्ते जागेअभावी रद्द केलेले आहेत. उरलेल्यापैकी 116 कामं पूर्ण झाली आहेत. जी 7 कामं राहिली पैकी काही कामं मार्च आणि काही कामं मे 2024 अखेर पूर्ण होतील. हे दोन्ही पॅकेज मिळून नोंद घेण्यासारखी बाब आहे की आत्तापर्यंत जी कामं पूर्ण झाली, बाय द वे ही कामं मार्च 2023 पर्यंतच्या आसपास सुरू झालेली आहेत, फेब्रुवारी-मार्च 2023, आणि आज आपण मार्च 2024 मध्ये आहोत. म्हणजे साधारणतः एक 12 ते 14 महिन्याच्या कालावधीमध्ये 91% कामं पूर्ण झालेली आहेत आणि उरलेली सर्व कामं शेवटच्या टप्प्यात असून काही कामं ह्या महिन्यात मार्च 24 अखेर आणि काही कामं मे 2024 अखेर पूर्ण होणं अपेक्षित आहे. या उपर शौचालयांच्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता, ज्याचे डिटेल्स मी पुढे देतोय. उपवन तलाव या ठिकाणी बुरुज, घाट आणि विद्युत शोभिवंत कारंजं सुरू करण्यात आलं. मासाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतीगृहाचं अद्ययावतीकरण पूर्ण करण्यात आलं. पोखरण क्रमांक 2 वरती गांधीनगरचा पूल अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो पूर्ण करण्यात आला. ज्ञानसाधना कॉलेजच्या समोरचा भुयारी मार्ग जो आहे तो एक फार महत्त्वाची लिंक आहे जी ईस्ट आणि वेस्टला कनेक्ट करणारी, ती पूर्ण करण्यात आली. परिवहन सेवेमध्ये फायनली 123 बसेस पूर्ण संख्येने प्राप्त झाल्या. हा अर्थसंकल्प ची तयारी करताना एक आम्ही नवीन बाब यावेळी राबवली होती. एक उपक्रम आम्ही असा राबवला, माझ्या नजरेतून बदलते ठाणे. आणि या उपक्रमाची भावना अशी होती की अर्थसंकल्प बनवताना आपण सर्व नागरिकांच्या ॲस्पिरेशन इन्क्लूड करण्याचा विचार करतो आणि त्या थेट किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्यापर्यंत येतात. पण ज्या थेट ॲस्पिरेशन येणं अपेक्षित आहे ते प्रमाण वाढावं. नागरिकांच्या अर्थसंकल्पांकडनं अपेक्षा काय आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन अर्थसंकल्प आणि त्याच्या अपेक्षा ही बाब जरा तांत्रिक वाटते. साध्या भाषेत बोलायचं झालं तर शहराच्या प्रति नागरिकांची भावना काय आहे. जी कामं चालू आहेत ती चांगली चालू आहेत, चांगली चालू नाहीत, सुधारणेला वाव आहे, काही ठिकाणी अगदीच असमाधानकारक आहेत, वाईल काही ठिकाणी फार सुंदर चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक थेट त्यांच्यापासून आमच्यापर्यंत यावा, यासाठी नागरिकांच्या विविध समूहांशी आम्ही संवाद साधला. त्या माझ्या नजरेतून बदलतं ठाणे या उपक्रमाच्या अंतर्गत. यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर शहरातील विविध व्यावसायिक, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, शाळा व्यवस्थापन, प्रवासी महासंघ, पर्यावरण क्षेत्रातले कर्मचारी, आपल्या शहरामध्ये जवळपास 50% लोकसंख्या ही स्लम्समध्ये राहते, तिथे जे नागरिक राहतात त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, थेट नागरिक, घरेलू कामगार करणाऱ्या महिला, त्यांचे संघटना, त्या महिलांशी संवाद, तृतीयपंथी, दिव्यांग, त्याचबरोबर जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचं एक विशेष सेशन आयोजित केलं होतं. महिलांच्या समस्या विशेष करून जाणून घेण्यात आल्या होत्या. या सर्व चर्चेतून फार महत्त्वाचे इन्साईट आम्हाला मिळाले आणि मला फार आनंदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की यावेळचा अर्थसंकल्प हा विभागांशी चर्चा करून बनवण्यात आलेला नाही, तर थेट नागरिकांशी संवाद करून बनवण्यात आलेला आहे. आणि त्या पद्धतीने जो अर्थसंकल्प आपण बनवला आहे त्याच्या काही ठळक बाबी मी आपल्यासमोर सादर करतो. एक ॲम्बिशियस असा आपण प्रोग्राम मागच्या वर्षी सुरू केला होता, मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं या नावाने, आणि त्यामध्ये 4 बाबी इन्क्लूड केल्या होत्या. स्वच्छ ठाणे, स्वच्छ शौचालय, खड्डेमुक्त ठाणे आणि सुंदर ठाणे, ह्या 4 बाबी इन्क्लूड केल्या होत्या. त्याचं साधारणतः सिंहावलोकन जर केलं तर स्वच्छ ठाणे या अंतर्गत आपण एक बाब जी इन्क्लूड केली होती, संपूर्णतः नवीन कचरा संकलन आणि शून्य कचरा मोहीम. सध्या जे आपण कचरा संकलन करतो त्यामध्ये 4 चाकी घंटागाड्या,
6 चाकी घंटागाड्या, कॉम्पॅक्टर यांच्याद्वारे केलं जातं. फार मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती कचरा पडलेला आपल्याला दिसत होता. 150 पेक्षा जास्त कचरा पडणारी ठिकाणं, ज्याला गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट म्हणतो, ते बंद करण्यामध्ये महापालिकेला यश आलंय. आजही काही कचरा पडण्याची ठिकाणं आपल्याला शहरामध्ये दिसतात. त्या प्रत्येक ठिकाणी लोकल सोल्युशन पाहून त्या ठिकाणी आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. इथं विशेषत्वाने उल्लेख करतो, सफाई कर्मचाऱ्यांसोबत आम्ही जो संवाद केला त्यांनी फार चांगल्या आम्हाला फीडबॅक दिला की कशा पद्धतीने जे सेंटर आपण कचरा पडण्याचे केंद्र नव्हे पण की जे ठिकाणं बंद केली ती कशी केली आणि जी नाहीच झाली तिथं काय करायला पाहिजे. आणि एक बाब त्यांनी प्रकर्षाने मांडली की ज्या ठिकाणी आपण बंद होत नाहीत त्या ठिकाणी आपण फॅसिलिटी देतोय, घंटागाड्यांची संख्या वाढवतोय, नागरिकांचं संकलन दररोज कचऱ्याचं होईल याचा प्रयत्न करतोय. त्याचवेळी तरीही कचरा टाकणारे जे नागरिक आहेत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. कारण ही बाब सफाई कर्मचाऱ्यांनी फार प्रकर्षाने मांडली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जे स्क्वॉड नेमतोय त्याचा पण उल्लेख पुढे केलेला आहे. एकंदर शहरातली कचरा संकलनाची प्रक्रिया नवीन सुरू करण्यासाठी की परफॉर्मन्स इंडेक्सवरती आधारित, ज्याला KPI बेस सिस्टम म्हणतो, ती आपण इंट्रोड्यूस करतोय. मी 1-2 मिनिटात ती सिस्टम काय असेल हे एक्सप्लेन करतो. आजपर्यंत कचरा संकलन करणारा जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचं पेमेंट जे आपण करतो ते त्याच्या वजनाच्या आधारावर करतो. आणि समजा 1000 मेट्रिक टन कचरा संकलन करायचं आहे, 8 मेट्रिक टनवरती तुझा रेट हा आहे, 1000 इंटू एवढा रेट, आणि अशा पद्धतीने त्याचं पेमेंट केलं जातं पर डेचं. मात्र याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की तो कचरा संकलन किती करतो हे कळतं आणि त्याच्यानुसार त्याचं पेमेंट होतं. पण त्या कचरा संकलनामधल्या इनइफिशियन्सीज ज्या आहेत त्या इनइफिशियन्सीज ॲड्रेस होतील याची शाश्वती नाही. त्या इनइफिशियन्सीज काय आहेत? कचरा रस्त्यावरती पडणं किंवा दररोज कचरा संकलन न होणं, कचऱ्याची गाडी आहे ती गाडी धुतली न जाणं, कचऱ्याची गाडी जी नादुरुस्त आहे, गळतीये, अशा गाड्या वापरल्या जाणं. आणि या सर्व बाबी ह्या तक्रारींवरती आधारित आपण ॲड्रेस केल्या जातात, ना की त्याचा दररोज सिस्टमॅटिकली फॉलोअप केला जातो. KPI बेस सिस्टममध्ये त्याचा पेमेंट जे आहे ते पूर्णतः वजनावर आधारित नसून त्याच्या पेमेंटमधला एक सिग्निफिकंट कॉम्पोनंट जे की परफॉर्मन्स इंडेक्स डिफाईन केली जातील, ज्यामध्ये रस्त्यावरती कचरा दिसला तर तुझं पेमेंट एवढं कट होईल, त्यानंतर तुझी गाडी किती फ्रिक्वेंटली धुतली जातोय ती डिसाईड केली जाईल, त्याच्या आधारावरती त्याचं पेमेंट आधारित असेल. त्याचबरोबर दररोज घरं कव्हर केली का हे इन्शुअर केलं, तो डेटा घेतला जाईल, त्याच्या आधारावरती त्याचं पेमेंट आधारित राहील. आणि बाय द वे हा जे इंडायसेस आपण निश्चित करतो याचा त्याने केलेलं काम किती आहे हे डेटा संकलन करण्यासाठी मॅन्युअल नव्हे तर ऑटोमॅटिक पद्धतीने, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेटेड पद्धतीने त्याचं जे काय आहे तो फीडबॅक घेतला जाईल आणि त्याच्या आधारावरती त्याचं बिल जे अल्गोरिदम आहे त्याच्या आधारे जनरेट केलं जाईल, कुठल्याही मॅन्युअल इंटरव्हेन्शन शिवाय. सो हे KPI बेस. आज आपण भारतामधले काही सक्सेस स्टोरीज जर पाहिल्या त्यामध्ये आता इंदोर म्हणा किंवा फॉर दॅट मॅटर चेन्नई, विच अदरवाईज वॉज नॉट डुईंग व्हेरी गुड इन कचरा संकलन, ज्यांचं रिसेंटली एका पॉकेटमध्ये फार चांगलं वाढ झालेली दिसते, त्यांनी KPI बेस सिस्टम इंट्रोड्यूस केली आणि त्यांना फार चांगला रिझल्ट भेटलेला आहे. ती इंट्रोड्यूस आपण करण्याचा प्रयत्न करतोय. कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये मगाशी मी उल्लेख केला की प्री प्रोसेसिंग युनिट जे आहे तो आपण डायगरचा ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू केला. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा, खऱ्या अर्थाने डायगरचा प्रकल्प हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प म्हणून आपण इन्व्हिसेज केलेला आहे आणि तो वेस्ट टू एनर्जी म्हणूनच कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. आता जो सुरू केला आहे हा फक्त प्री प्रोसेसिंगचा आहे, तो एक पुढच्या साधारणतः 18 महिन्याच्या कालावधीमध्ये, 12 ते 18 महिन्याच्या कालावधीमध्ये कार्यान्वित होणं अपेक्षित आहे. विकेंद्रित पद्धतीने यांत्रिकी कचरा प्रक्रिया केंद्र आपण 2 ठिकाणी प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये कोलशेतला 30 टन आणि गायमुखला 100 टन याची सुद्धा कागदोपत्री प्रक्रिया सर्व पूर्ण झाली आणि प्रत्यक्षामध्ये काम होऊन आता कोलशेतचा प्रकल्प सुरू होईल, वाईल गायमुखचं काम सुरू केलं जाईल. विकेंद्रीकृत पद्धतीने केल्यामुळं जे एका ठिकाणी कचरा संकलन म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे यामध्ये सुद्धा बचत आपल्याला शक्य होऊन जाईल. सार्वजनिक रस्त्यांची साफसफाई जी आहे ही 2 पद्धतीने केली जाते, मॅन्युअल आणि यांत्रिकी पद्धतीने. एका बाजूला यांत्रिकी पद्धतीने जी साफसफाई केली जाते त्याचं प्रमाण वाढावं म्हणून आपण नवीन 7 ते 9 गाड्या प्रस्तावित केल्यात. तात्पुरत्या स्वरूपात 2 आपण भाड्याने गाड्या घेतलेल्या आहेत, नवीन गाड्या आता येतील. मात्र त्याचवेळी मॅन्युअल पद्धतीने जी साफसफाई केली आहे त्यामध्ये सुद्धा गुणात्मक वृद्धी व्हावी यासाठी काही आम्ही एकतर जी नविदा प्रक्रिया पार पडली साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 ही पूर्णतः पारदर्शक पद्धतीने कॉम्पिटिटिव्ह प्रोसेस फॉलो करून पार पडलेली आहे. पहिल्या दिवशीपासून त्यामध्ये गुणात्मक बदल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये स्टाफने सकाळी 6 वाजता हजेरी शेटला व्हिजिट करण्यापासून ते ऑटोमेटेड पद्धतीने कसं त्याचं आपल्याला म्हणजे बायोमेट्रिक हजेरी शेडवरती इंट्रोड्यूस करणं ही एक बाब असेल. त्याचबरोबर ज्या इतर आपल्याला यामध्ये गुणात्मक बदल म्हणजे सकाळी 6 वाजता रिपोर्ट करणं, कारण पूर्वी अगदी 7 वाजता जो कचरा आपलं झाडझूड सुरू व्हायची त्याच्याऐवजी 6ला सुरू करणं. इन टर्म्स ऑफ वर्किंग आवर कर्मचाऱ्यांच्या वर्किंग आवरमध्ये वृद्धी होणार नाही, पण तुम्ही लवकर सुरू कराल आणि लवकर मोकळे व्हाल जेणेकरून नागरिक शहरात आपल्या कामाला बाहेर पडायच्या वेळी शहर स्वच्छ दिसेल. असे काही बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतनं जे आपण एक सर्वंकष स्वच्छता मोहीम, ज्याला डीप क्लीन ड्राईव्ह म्हणतो, जो सुरू केला, याचा पहिली फेरी आता पूर्ण झाली आहे. 9ही प्रभाग समित्यांमध्ये हे राबवण्यात आलं. फार चांगला रिझल्ट यामध्ये दिसला. नागरिकांकडनंही आम्ही फीडबॅक घेतोय, सफाई कर्मचाऱ्यांकडनं फीडबॅक घेतोय. पहिल्या फेरीपासून 9व्या फेरीपर्यंत आम्हाला स्वतःला काही सुधारणा कुठे करता येईल याचा अनुभव येत गेला. त्यामध्ये आम्ही सुधारणा करत गेलो. येत्या शनिवारी आम्ही फक्त हायवेसाठीचा डीप क्लीन ड्राईव्ह ठेवलेला आहे, कारण ईस्टर्न एक्सप्रेसवे इज अ व्हेरी डिफिकल्ट एरिया टू टॅकल. आणि जरी तो हायवे वेगवेगळ्या प्रभाग समितीचा भाग म्हणून केलेला असला तरी एक स्पेसिफिक या शनिवारचा डीप क्लीन ड्राईव्ह हा पूर्ण हायवेचा ठेवलेला आहे. नोंद करण्यासारखी बाब हा आता कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी असेल. आपल्याकडे 9 प्रभाग समिती आहेत. दर शनिवारी सर्व प्रभाग समितीमधला स्टाफ एकत्र करणं, त्या प्रभाग समितीमध्ये पाठवणं आणि तिथे तो ड्राईव्ह राबवणं, ही ॲक्टिव्हिटी दर 3 महिन्याला म्हणजे वर्षातून 4 वेळा राबवली जाईल. एक मॉडिफिकेशन जे आम्ही करतोय ते फक्त शनिवारपुरतं न करता स्टॅगर्ड पद्धतीने पूर्ण आठवडाभर ते राबवणं, जेणेकरून एका दिवसात किती नाही म्हटलं तरी सगळी प्रभाग समिती कव्हर करणं शक्य होत नाही. तेच जर 4 ते 5 दिवस काम चाललं, ऑफकोर्स विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग रेग्युलर क्लिनिंग ऑफ अदर वॉर्ड्स, ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने हा राबवला जाईल. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. आरोग्य तपासणी, मी एक बाब या ठिकाणी नमूद करतो की ह्या काही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून इंट्रोड्यूस केलेला मुद्दा नाही. आरोग्य तपासणी तसं म्हणायला तर आपण करतो, आणि दिस हॅज बीन हॅपनिंग सिन्स बिफोर. बदल जो आपण करतोय तो आरोग्य तपासणी कॅम्प काळजीपूर्वक राबवले जाणं, त्यात सफाई कर्मचाऱ्यांची व्हल्नरॅबिलिटी लक्षात घेऊन, जो रस्त्याचा झाडझूड करणारी व्यक्ती आहे, प्रोसेसिंग प्लांटवरती काम करणारी व्यक्ती आहे, घंटागाडीवरती काम करणारी व्यक्ती आहे, ह्या प्रत्येकाची व्हल्नरॅबिलिटी वेगळी. किंवा जे आपले सफाई मित्र आहेत जे सीवर लाईनमध्ये काम करतात, जे आतमध्ये उतरत नाहीत पण मशीनच्या द्वारे करतात, त्यांची व्हल्नरॅबिलिटी वेगळी आहे. फक्त सफाई कर्मचारी नव्हे तर त्यांच्या कुटुंबांची आरोग्य तपासणी करणं. आरोग्य तपासणी पुरती बाब मर्यादित न राहता एकतर वर्षातून 2दा आरोग्य तपासणीचा रिपोर्ट त्यांना मिळावा. जसं आपण ॲन्युअल चेकअपला गेल्यानंतर आपल्याला आपला रिपोर्ट भेटतो आणि त्यानंतर त्या फिजिशियनसोबत आपला संवाद होतो की तुम्ही काय करणं गरजेचं आहे, कुठे काळजी घेणं गरजेचं आहे. ही बाब इतक्या प्रोफेशनली राबवली जावी आणि आवश्यक उपचार, औषधोपचार त्यांना मिळावे, याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. एक बाब मुख्यमंत्री महोदयांच्या बोलण्यात वारंवार येताना आपल्याला दिसते की सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहणं गरजेचं आहे. ऑल सेड, जेव्हा आपण महानगरपालिकेच्या कामाबाबत फार क्रिटिकल असतो, राईटफुली राहणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय कामात सुधारणा होणार नाही. त्याचवेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज शहर क्लीन होतं आणि त्यासाठी त्यांना आपण धन्यवाद देणं पण गरजेचं आहे. त्या कृतज्ञतेच्या भावनेतनं आणि जे सफाई कर्मचाऱ्यांसोबत आम्ही संवाद केला किंवा वेळोवेळी त्यांच्याकडनं जो फीडबॅक येतो, त्यात ही बाब निदर्शनास आली. त्यांच्या पुढे जी चिंता असते ना, ती असते आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचं काय, आणि त्यामध्ये त्यांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे ह्या गोष्टी. ज्यावेळी आपण सफाई कर्मचाऱ्यांचा मोबदला वेळेत मिळावा, सुयोग्य पद्धतीने मिळावा, ते इन्शुअर करतोय, त्याचवेळी सफाई कर्मचाऱ्याच्या पाल्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असावी, या भावनेतनं एक शिष्यवृत्ती आपण सुरू केली. आणि यामध्ये फक्त प्राथमिक, माध्यमिक किंवा कॉलेजचं शिक्षण एवढ्यापुरती ही मर्यादित न ठेवता, जर शासकीय महाविद्यालयामध्ये सफाई कर्मचाऱ्याच्या पाल्यांना प्रवेश मिळाला तर प्रोफेशनल डिग्रीज ज्या आहेत, अभियांत्रिकी, वैद्यकीय, फॉर दॅट मॅटर वास्तू विशारद, या पद्धतीच्या डिग्र्यांचा सुद्धा संपूर्ण खर्च महापालिका करेल. या पद्धतीने आपण ही योजना राबवत आहोत, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचं भवितव्य जे आहे ते आपल्याला सिक्युअर करता येईल. दुसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट जो होता मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं, त्यामध्ये स्वच्छ शौचालय. शौचालयाच्या बाबतीमध्ये जे ड्राईव्ह आपण राबवण्यात आला, त्यामध्ये जी भूमिका होती, शौचालयांच्या सिव्हिल वर्क हे अद्ययावत पाहिजेत. चांगल्या क्वालिटीचे शौचालय सिव्हिल वर्कच्या दृष्टिकोनातून पाहिजे. सर्व शौचालयांमध्ये ओव्हरहेड टँक पाहिजे, बाहेरून पाणी घेऊन जाण्याची गरज नाही पडली पाहिजे आणि त्या ओव्हरहेडच्या टँकच्या द्वारे पाणी आतमध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. ह्या आणि इतर बाबीचा समावेश करून एकूण आपण साधारणतः 742 युनिट कम्युनिटी आणि पब्लिक टॉयलेट, ज्यामध्ये 9700 सीट्स होते, यांची कामं सुरू केली. 461 युनिटची कामं पूर्ण झाली, 5959 सीट, आणि उर्वरित कामं मार्च 2024 अखेर पूर्ण होत आहेत. काही शौचालय बियॉन्ड रिपेअर होती, म्हणजे तोडून पुनर्बांधणी करणं गरजेचं होतं. ती सुद्धा 115 युनिट, म्हणजे ज्याच्यामध्ये 1747 सीट्स होत्या, ती पुनर्बांधणीची कामं हाती घेतली. तर मला विश्वास आहे की ही सर्व कामं विद्युत वेगानं चालू असून मे 2024 पर्यंत ही सर्व कामं आपण पूर्ण करून देतोय. पुन्हा उल्लेख करतो, क्वालिटीबाबत आम्ही फार दक्ष आहोत, कारण ही शौचालयाची दुरुस्ती म्हणजे दरवर्षी आपण कुठलं तरी दुरुस्ती काढतो, अशा पद्धतीने न होता ज्यावेळी काम आपण पूर्ण म्हणून अनाउन्स करू त्यावेळी लोकांना दृश्य स्वरूपात त्यात बदल दिसला पाहिजे. शौचालयांच्या बाबतीत सिव्हिल वर्कच्या सोबतचा फार महत्त्वाची बाब आहे दररोज केला जाणारा मेंटेनन्स आणि हाऊसकीपिंग. त्या बाबतीमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह निविदा महापालिकेने काढली होती. ही प्रक्रिया सुद्धा पूर्ण करून वर्क ऑर्डर झालेले आहेत. या निविदेच्या माध्यमातून
कन्व्हेन्शनल पद्धतीने साफसफाई न करता जेट स्प्रेचे जे नवीन 15 वाहनं महानगरपालिकेने घेतलेले आहेत, कमी अधिक वाहनं ॲड केली जाऊ शकतील यामध्ये, आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक शौचालय दिवसातून 4 ते 6 वेळा पूर्ण अंतर्बाह्य धुवून काढणं प्रेशरच्या पाण्याने. त्याच्यासोबतच कॉम्प्रिहेन्सिव्ह निविदा म्हणजे काय, तर त्यामध्ये मायनर रिपेअर जे निघतात, कडी कोयंडा तुटला, दिवे चोरीला गेले, नळ चोरीला गेले, आपल्याकडे हा उपद्रव फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या प्रत्येक वेळी फाईल बनवणं आणि पाठवणं, तोपर्यंत ते तसंच पडून राहणं ही बाब योग्य नाही. सो ती बाब सुद्धा कंत्राटदारावरती जबाबदारी टाकलेली आहे, जेणेकरून इमिडिएट तिथेच ॲड्रेस केली जाऊ शकेल आणि याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. टप्प्याटप्प्याने याचा रिझल्ट आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसू शकेल. कंटेनर शौचालय आपण इंट्रोड्यूस केली. 30 बैठक कंटेनर शौचालय झोपडपट्टी क्षेत्र, वर्दळीची ठिकाणं, बाजार स्थळं अशा ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले आहेत. चांगल्या क्वालिटीची कंटेनर शौचालय आहेत. नाका कामगारांचे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कष्टकरी लोक एकत्र येतात, तिथे शौचालय देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील आणि त्यामध्ये विशेषत्वाने महिला शौचालय देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहील. खड्डेमुक्त ठाणे ही एक फार महत्त्वाची ॲस्पिरेशन आहे नागरिकांची आणि मी अनेक पब्लिक प्रोग्राममध्ये बोलतो की महापालिका खड्डेमुक्त रस्ते का देऊ शकत नाही, हा सामान्य नागरिकांना पडणारा प्रश्न आहे आणि त्यामध्ये महापालिका म्हणून कुठेही आपण कमी पडायला नको यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. विशेषत्वाने नमूद करण्याची बाब कॉन्क्रीट रस्ते आणि अल्ट्राथिन व्हाईट टॉपिंग UTWT रस्ते, ज्याला कॉन्क्रीटचा एक भाग म्हणता येईल आपल्याला, जो 4 ते 6 इंचाचा कॉन्क्रीट रस्ता असतो, या रस्त्यांचं प्रमाण जे 2 पॅकेज आता आपण उल्लेख केला 391 कोटी आणि 214 कोटी, हे 2 पॅकेज देण्यापूर्वी 53% होतं. एकूण आपल्या 384 किलोमीटर रस्त्यांपैकी 53% रस्ते हे CC आणि UTचे होते, जे प्रमाण आता 67% गेलेलं आहे. म्हणजे CC आणि UTच्या प्रमाणामध्ये जवळपास मागच्या 1 वर्षामध्ये 14% वाढ झाली आहे. त्यात जर आपण मास्टिक ॲड केलं तर शहरातील कॉन्क्रीट, अल्ट्राथिन व्हाईट टॉपिंग जो कॉन्क्रीटचा प्रकार आणि मास्टिक याच्या रस्त्यांचं प्रमाण 73% गेलेलं आहे. हे इथं उल्लेख करण्याचं कारण या 3 रस्त्यांवरती खड्डे पडण्याची पावसाळ्यामध्ये शक्यता अत्यंत कमी असते आणि त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते हे जे आपल्याला नागरिकांना उपलब्ध करून जे काही विजन CM साहेबांनी ठेवलेली आहे किंवा नागरिकांचे ॲस्पिरेशन आहे ते पूर्ण करण्याकडे नक्कीच महानगरपालिका प्रयत्नशील आहे. 2 पॅकेजचा जो मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय त्यामध्ये गुणात्मक काम व्हावं यासाठी विशेष करून 391 कोटीच्या पॅकेजमध्ये टेंडरमध्ये जर खड्डा पडला DLP पिरियडमध्ये, डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये, तर 1 स्क्वेअर मीटरच्या मागे 1 लाख दंड केला जाईल. या पद्धतीने कंडिशन टाकली होती जी सर्व कंत्राटदारांवर बांधील आहे, जी या पावसाळ्यामध्येही लागू आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत की रस्त्याचा मेंटेनन्स चांगला राहील आणि याचं थर्ड पार्टी ऑडिट IIT कडनं केलं जातं आहे. IITचे जे प्रोफेसर KVK राव म्हणून वरिष्ठ प्रोफेसर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी प्रक्रिया केली जाते. आपल्या शहरांमध्ये इतर संस्थांचे काही रस्ते आहेत. खड्ड्याच्या बाबतीत 1-2 मिनिटं मी अतिरिक्त घेईल आपली. मागच्या पावसाळ्याचा जर अनुभव पाहिला तर 3 ठिकाणं होती ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आढळत होते. एक होता माझीवाड्याचा पूल. माझीवाड्याच्या पूलवर अक्षरशः पुन्हा पुन्हा खड्डे पडत होते आणि महापालिका ते भरत होती, जरी तो पूल आहे PWDचा. दुसरं नितीन कंपनी ती कॅडबरी, याच्यावरती आपल्याला खड्डे पडलेले आढळले त्या पुलावरती. तो पूल MSRDCचा आहे, काही प्रमाणात MSRDC, काही प्रमाणात महानगरपालिका ती दुरुस्ती करत होती. तिसरी महत्त्वाची चॅलेंजिंग बाब आहे घोडबंदर रस्ता, ज्यामध्ये 2 लेन कॉन्क्रीटच्या आहेत पण उरलेल्या भागावरती खड्डे पडताना आपल्याला दिसतात. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत या आणि चौथा ऑफकोर्स नाशिक रोड, शुड नॉट फॉरगेट. तर नाशिक रोड एक चॅलेंजिंग भाग आहे. नाशिक रोड आता 8 लेनचं काम चालू आहे MSRDC कडनं आणि फार फास्ट चालू आहे. वी आर एक्सपेक्टिंग की मे अखेरपर्यंत ते पूर्ण होऊ शकेल, तो मुद्दा ठीक होऊन जाईल. माझीवाड्याचं काम PWDने हाती घेतलेले आहे. अगेन वी आर एक्सपेक्टिंग मे अखेरपर्यंत संपूर्ण माझीवाड्याचा ब्रिज जो आहे रिसर्फेसिंग केलं जाऊ शकेल. नितीन कंपनी कॅडबरी ब्रिजसाठी वी आर फॉलोइंग अप विथ MSRDC की त्यांनीही पूर्ण रिसर्फेसिंग करावं, अदरवाईज या पावसाळ्यात खड्डे पडण्याची शक्यता आहे. राहतो प्रश्न घोडबंदर रोडचा, कारण 11 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी आहे आणि फार चॅलेंजिंग तो एरिया आहे. यामध्ये जे सर्व्हिस रोड मर्जिंग करण्याचा जो प्रपोजल आहे MMRDच्या माध्यमातून राबवलं जातं, 400 कोटीपेक्षा जास्त रकमेची ती निविदा आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. वी आर एक्सपेक्टिंग की आचारसंहितेच्या पूर्वी त्याची वर्क ऑर्डर व्हावी, जेणेकरून जर काम ते सुरू झालं तर ॲटलिस्ट सायझेबल पोर्शन आपल्याला पावसाळ्याच्या पूर्वी तो डील करता येईल. रस्त्याच्या व्यतिरिक्त सर्व स्थापत्य कामांचा दर्जा सर्वोत्तम राहावा यासाठी शासन निधीमधलं घेतली जाणाऱ्या कामांच्या थर्ड पार्टी ऑडिटची जबाबदारी स्पेसिफिकली शासकीय महाविद्यालय, ज्यामध्ये पहिली प्रायोरिटी IIT मुंबई, सेकंड VJTI अँड देन COB पुणे यांना इन्क्लूड केलं जात आहे. चौथा महत्त्वाचा कॉम्पोनंट सुंदर ठाणे, हा जो मुख्यमंत्र्यांचा बदलतं ठाणे अभियानामध्ये होता. त्यामध्ये असं काही नागरिकांकडनं भूमिका मांडली जाते की एका बाजूला नागरी समस्या फार मोठ्या प्रमाणावरती आहोत, त्यात आपण कुठं कमी पडतोय का, त्याचवेळी ब्युटिफिकेशनवरती का खर्च करतोय. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण
ॲस्पिरेशनल सिटीच्या बाजूने मार्गक्रमण करत असताना आपल्या शहराबद्दल नागरिकांना अभिमान वाटला पाहिजे आणि आपण शहर त्या पद्धतीने लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे. एक गोष्ट मी स्पष्ट करतो, स्वच्छ शहर आणि सुंदर शहर याच्यामध्ये क्रोनॉलॉजिकली सगळ्यात पहिली स्वच्छता येते. कारण जर शहर स्वच्छ नसेल तर सुंदर बनवण्याला अर्थ राहत नाही. मात्र असं नाही की एक कुठला तरी दिवस येईल ज्या दिवशी आपण डिक्लेअर करू की माझं शहर पूर्ण स्वच्छ झालं, आता मी सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो. ह्या दोन्ही सायमल्टेनियसली होणाऱ्या बाबी आहेत. प्रत्येक नागरिकाचं ॲस्पिरेशन आहे की माझं शहर सुद्धा, म्हणजे काही लोक परदेश फिरून येतात, पण जे नागरिक परदेशात जाऊ शकत नाहीत त्यांनी काय फक्त सुंदर शहरं टीव्हीवर पाहावीत अशी बाब नाही. आपलं शहर सुद्धा तेवढं सुंदर होऊ शकतं. या भावनेतून जो एक शासनाकडनं अनुदान झालं होतं प्राप्त 165 कोटीचं, त्यामधनं काही विशेषत्वाने बाबी कामं पूर्ण करण्यात आली, त्याचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. आपण आनंदनगर कोपरी या ठिकाणी 12 मजली दीपस्तंभाचं अत्यंत सुंदर काम पूर्ण केलेलं आहे. आपण वाहतूक बेटं 12 पूर्ण केली. उड्डाण पूल आणि पादचारी पूल आहेत. विद्युत रोषणाईची कामं आहेत. 6 आपल्या शासकीय इमारती, रस्त्यालगतच्या संरक्षक भिंती, जलकुंभ यांची कामं पूर्ण केली. 2 कामांचा मी उल्लेख करतो या ठिकाणी. शहर सुंदर करताना रस्ता पण सुंदर होऊ शकतो. तो कसा सुंदर होऊ शकतो? त्या रस्त्यावरती थर्मोप्लास्ट पेंटने जे आपण मार्किंग करतो ते मार्किंग फक्त युटिलिटी वाईज महत्त्वाचं नसून ॲस्थेटिकलीही महत्त्वाचं आहे. आणि आताचा जो ड्राईव्ह आपण हाती घेतलेला आहे 2 पॅकेजचा, त्यामधला प्रत्येक रस्ता तेव्हाच पूर्ण डिक्लेअर केला जाईल ज्यावेळी वॉल टू वॉल थर्मोप्लास्ट पेंट केले जातील, कपस्टोन पेंट केले जातील, जो डिवायडर आहे त्याला पेंट केलं जाईल. याच्या उपर ज्या डिवायडरमध्ये झाडी लावणं अपेक्षित आहे तिथली झाडीसुद्धा चांगल्या प्रतीची, फक्त लावणं नव्हे. अगेन फक्त त्या ठिकाणी ते झाड कुठलं असतं झाड पानाचं ज्याला मेंटेनन्स फार कमी आहे, जे फक्त ग्रीन दिसतं आणि त्याला वर्षातून 2 महिने फुलं येतात, अशी झाडं न लावता जी वर्षभर चांगली दिसतील अशी झाडं लावण्यावरती ही स्पेसिफिकली महानगरपालिकेचा भर आहे. जो आता पातलीपाडा रस्ता आपण नवीन केला त्या ठिकाणी केलेली, किंवा हायलँडचा रस्ता केला त्या ठिकाणी जी डिवायडरमध्ये झाडं लावलेली आहेत. इव्हन MMRDचा कोपरी ब्रिज आहे ज्याच्यावर बोगनवेल लावली, त्याचा फार चांगले वाढलेली झाडं आहेत ती सुद्धा आम्ही रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतो या पद्धतीने. आणि ग्रीन यात्रा संस्थेकडनं त्याचे आम्ही फीडबॅक घेतो की कुठल्या पद्धतीची डिवायडरमध्ये झाडं चांगली दिसतील. या प्रकल्पाचा पुढचा भाग म्हणून ठाणे शहर सौंदर्यीकरण प्रकल्प 2.0 या ठिकाणी आम्ही इंट्रोड्यूस करतोय. हा महानगरपालिकेच्या निधीमधून अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये विद्युतीकरणावरती पुन्हा भर दिला जाईल आणि विशेषत्वाने मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार मासुंदा तलाव जो आहे, तलावपाळी जो एक नागरिकांसाठी फार एक जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या क्वालिटीचं म्युझिकल फाउंटन आणि लेझर शो या पुढच्या 6 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट केला जाईल. त्यासाठी आवश्यक तरतूद महानगरपालिका बजेटमध्ये ठेवलेली आहे. ठाण्याला स्वच्छ आणि सुंदर तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. यासाठी 3 प्रोग्राम आपण राबवतोय. एकात्मिक तलाव संवर्धन सुशोभीकरण अमृत 2.0 अंतर्गत आपण राबवतोय, ज्यामध्ये 15 तलावांचा समावेश आहे. 50% कामं पूर्ण झाली आहेत. मे 24 पर्यंत कामं पूर्ण होतील. याच्या उपर राज्य सरोवर संवर्धन योजना जी पर्यावरण विभागाच्या माध्यमातून राबवली गेली, त्यामध्ये 6 तलावांचा समावेश आहे. त्याची सुद्धा 70% निधी शासन देणार आहे. 30% आपण तरतूद ठेवलेली आहे. आणि अगेन स्पेसिफिकली मेन्शन करायला, ग्रीन यात्रा जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून 7 तलाव आपण घेतोय, ज्यामध्ये आपण 0 एक्सपेंडिचर करतोय. CSRच्या माध्यमातून राबवलं जाईल. एक बाब या ठिकाणी मी नमूद करतो, तलावाची कामं महानगरपालिका करणार म्हणल्यावर पर्यावरणवादी लोकांना भीती वाटते की हे कुठेही माइंडलेस पद्धतीने केलं जाईल, कॉन्क्रिटीकरण केलं जाईल. आणि टू सम एक्सटेंट आय अग्री विथ दॅट सेंटिमेंट. कारण तलावाचं रिनोव्हेशन करायचं म्हणजे फक्त कॉन्क्रिटीकरण करणं, पाण्याचा एरिया कमी करणं किंवा ते अशा पद्धतीने करणं की तिथली जीवसृष्टी धोक्यात येईल, हे पूर्णतः चुकीची बाब आहे. हे होऊ नये यासाठी ह्या 3ही योजनांमध्ये जे तलावांचं जे काही रिनोव्हेशन आपण करतोय त्याची ओव्हरऑल सुपरविजन ही जी संस्था आहे, जी पर्यावरणच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या भावनेने काम करणारी संस्था आहे, त्यांच्या सुपरविजनच्या खाली आपण हे कामं करतोय. ते प्रो बोनो पद्धतीने काम करतात. त्यांना त्यासाठी कुठलाही मोबदला आपण देत नाही आहोत. हे जे महत्त्वाकांक्षी अभियान आहे मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं, याच्या व्यतिरिक्त इतर बाबी ज्या या बजेटमध्ये इंट्रोड्यूस केल्या, त्यामध्ये विशेषत्वाने नमूद करण्यासारखी बाब जी आहे, ज्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत, महिला विषयक जे उपक्रम बजेटमध्ये आपण इंट्रोड्यूस करतो त्यावेळी यावेळी आपण भर का दिलेला आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की एका बाजूला आपण म्हणतो की लोकसंख्येमध्ये महिलांचा सहभाग हा 50% आहे जवळपास, पण खऱ्या अर्थाने आर्थिक सहभाग, सामाजिक क्षेत्रामधला और फॉर दॅट मॅटर सांस्कृतिक क्षेत्रामधला सहभाग जर आपण बघितला तर त्या ठिकाणी महिलांचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते सुद्धा फक्त नावापुरतं राहणं किंवा फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करणं असं राहू नये. यासाठी ऑर्गनाइज पद्धतीने आणि म्हणजे इंटेन्शनल आणि कंटिन्युअस एफर्ट गरजेचे आहेत. ह्या 2 बाबी फार गरजेच्या आहेत. सो इंटेन्शनल एफर्ट पाहिजेत आणि ते अविरत प्रयत्न पाहिजेत. हे अविरत प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला एनेबलिंग एन्व्हायरमेंट क्रिएट करणं गरजेचं आहे. ह्या एनेबलिंग एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून फक्त एखादी योजना आणणं किंवा एखादा लाभ देणं एवढ्यापुरतं हे मर्यादित नसून ते एनेबलिंग एन्व्हायरमेंट, आणि त्यात फक्त महानगरपालिका स्टेक होल्डर आहे असं नव्हे,
एक सामान्य व्यक्ती, नागरिक, जो त्याच्या दररोजच्या जीवनामधल्या सार्वजनिक जीवनामध्ये तो सहभागी होतो त्यावेळचा त्याचा ॲटिट्यूड इथपासून प्रत्येक संस्था, जी शासकीय संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल, त्या संस्थेमधलं वातावरण आणि त्याच्या पॉलिसीज ह्या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये रोल आहे. यात महानगरपालिका म्हणून आमची संस्था आणि महानगरपालिका म्हणून शहराप्रतीचं आपलं कर्तव्य, या भावनेतून काही बाबी आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत, त्याचा या ठिकाणी मी उल्लेख करतो. विशेषत्वाने यात पहिल्यांदा मी TMTची बाब घेतो. आपल्याला कल्पना आहे की आज बसेसमध्ये 33% सीट्स ह्या महिलांसाठी रिझर्व असतात. मात्र आपण पाहतो, विशेष करून घोडबंदर रोडला मी दररोज पाहतो, सायंकाळी जेव्हा मी घरी जातो त्यावेळी बसेसमध्ये खचाखच बसेस भरलेल्या, महिला अशा उभा असतात, आजूबाजूला इतर प्रवासी, पुरुष प्रवासी सोबत उभे असतात. अँड दॅट क्रिएट्स अ व्हेरी अनकम्फर्टेबल टू सम एक्सटेंट इनसेक्युअर एन्व्हायरमेंट फॉर विमेन. ही गोष्ट ॲड्रेस करण्यासाठी बसेसमधल्या डाव्या बाजूच्या म्हणजे दरवाजाच्या बाजूच्या सर्व जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे, ज्याची अंमलबजावणी इमिडिएट सुरू केली जाईल. ठराविक मार्गांवर जे बिझी रूट आहेत, फॉर एक्झाम्पल घोडबंदर रोड, त्यावरती स्वतंत्र महिलांसाठी बसेस इंट्रोड्यूस केल्या जातील. आणि जे आता एनेबलिंग एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा जो मी उल्लेख केला, त्यामध्ये जे बाबतीत मुख्यमंत्री महोदयांचे विशेष निर्देश आहेत, त्याच्यानुसार ठाणे परिवहन सेवेच्या बसेस ज्या चालतात त्यामध्ये महिलांसाठी जे आपण तिकीट दर आकारतो त्यामध्ये फ्लॅट 50% सवलत देण्याचा निर्णय या बजेटच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार घेतला जात आहे. याच्यासोबत ज्या इतर बाबी या बजेटमध्ये आपण इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, त्यामध्ये बचत गटांना एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट क्रिएट करणं, यासाठी अगेन बचत गट अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यांच्या योजना अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. जी वेगळी बाब आपण यावेळी करतोय त्यावेळी कुठलीही सबसिडी त्यांना वेगळ्या पद्धतीने न देता जी सबसिडी आपण त्यांना देणार ती इंटरेस्टच्या माध्यमातून देणार. बचत गटांना रिक्वायरमेंट कशाची याचा जर तुम्ही थेट संवाद महिलांशी साधला तर दोन बाबी आपल्याला जाणवतात. एक, भांडवलाची उपलब्धता म्हणजे कर्जाची उपलब्धता, आणि दुसरं त्या कर्जासाठी दिलं जाणारं व्याज. हा एक फार मोठा पेन पॉईंट त्यांचा असतो. हे दोन पेन पॉईंट ॲड्रेस करण्याची भूमिका, जबाबदारी महानगरपालिका घेईल. महानगरपालिकेच्या इंटरव्हेन्शनमुळं त्यांना ऑर्गनाइज पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल. जे कोऑर्डिनेशन आहे बँकेमधलं आणि बचत गटातलं ते महानगरपालिका करेल आणि कर्जाची हमी राहील. याच्या उपर जाऊन त्या कर्जावरचं जे काही व्याज असेल, 8%, 9%, 10%, फॉर दॅट मॅटर मोर दॅन 10%, जे काही व्याज असेल हे संपूर्ण व्याज महापालिका देईल. सो इन अ वे तो शून्य व्याजदर पद्धतीने तिला ते कर्ज उपलब्ध होईल आणि त्यांनी फक्त मुद्दल परत करावी लागेल. जी सबसिडी महापालिकेने दिली जाते ती व्याजाच्या स्वरूपात दिली जाईल. एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट आणि दॅट टू अगेन नॉट जस्ट ॲज अ फॉर्मॅलिटी. जास्तीत जास्त बचत गटांचा याला जे बजेट उपलब्ध करून देतो आम्ही दॅट इज मिअर फॉर्मॅलिटी. याच्यामध्ये बजेटची मर्यादा राहणार नाही. जेवढे जास्त बचत गट येतील त्यांना क्वालिफाय केलं जाईल. धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना यावर्षी महानगरपालिकेने राबवली. त्याला जो उदंड प्रतिसाद मिळालेला आहे ती पाहता, त्याची उपयुक्तता पाहता ती योजना 2024-25 मध्येही राबवली जाईल. त्यासाठी अपेक्षित आवश्यक तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्याकरता एक डेडिकेटेड स्पेस देण्याचा मुद्दा वारंवार समोर येतो. त्यामध्ये महापालिका एखादा मॉल बांधेल फक्त एवढ्यापुरती ही बाब मर्यादित नसून, म्हणजे एखादी जागा क्रिएट केली आणि ऑप्शन किंवा लकी ड्रॉ काढला आणि त्यातनं काही बचत गटाला वाटप केलं, असं न करता एक चांगल्या लोकेशनला स्पेस अवेलेबल करणं आणि कुठल्याही बचत गटाला कायमस्वरूपी अलॉट न करता तो वेगवेगळ्या कालावधींसाठी, म्हणजे एका महिन्याला एक बचत गट, दुसऱ्या महिन्याला दुसरा बचत गट, अशा पद्धतीने जर केलं तर अनेक बचत गटांना संधी मिळेल, वैविध्य राहील, काळ वेळ स्पेसिफिक त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या फेस्टिवलचं, शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करता येईल आणि अनेक बचत गटांना या माध्यमातून संधी मिळू शकेल. महिला सुरक्षिततेचा एक मुद्दा मला या ठिकाणी वाटतं की 2 मिनिटं आपण त्याची चर्चा करणं गरजेचं आहे. 2 बाबी आहेत मला या बजेटच्या अनुषंगाने आय मस्ट मेन्शन विच वी कॅन नेव्हर ओव्हर एम्पसाइज. म्हणजे त्याच्यावरती तुम्ही कितीही बोलला तरी ते तुम्ही अधिक बोलताय असं होणार नाही. एक आहे महिला सुरक्षितता आणि दुसरं आहे महिलांसाठी जे समर्पित शौचालयांचं आपण जाळं शहरामध्ये निर्माण करतो ती बाब. महिला सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या बरोबर समन्वय साधून महापालिका विशेष प्रयत्न करते, ज्यामध्ये सर्व्हिलन्स जी गस्त घातली जाते त्याच्यामध्ये जे काही अपेक्षित सुधारणा करणं गरजेचं आहे. CCTV ज्या ठिकाणी डार्क स्पॉट आहेत त्या ठिकाणी लावणं आणि या एकंदर व्यवस्था निर्माण करणं, ज्यातून महिला सुरक्षिततेच्या बाबतीतल्या काही तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याला जो रिस्पॉन्स टाईम आहे तो अत्यंत कमी ठेवणं. बाय द वे आज ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये तो रिस्पॉन्स टाईम सर्व महाराष्ट्राच्या तुलनेत फार चांगला आहे.
विशेष करून ठाणे शहर जर पोलीस आयुक्तालयात आपण बघितलं, कारण इतर पण कॉर्पोरेशन आहेत शहरामध्ये, तर तो टाईम अजून चांगला आहे. मात्र वी कॅन नेव्हर बी कॉम्प्लॅसंट इन दिस रिगार्ड. आपल्याला त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा गरजेचं आहे. त्यासाठी जी व्यवस्था लागेल त्यात पोलीस आयुक्तालयाला महापालिकेच्या वतीने विशेषत्वाने मदत केली जाईल. त्यासाठी हेल्पलाईन सुरू करणं आणि इतर बाबी त्यात इन्क्लूड केल्या जातील. समर्पित महिलांसाठी शौचालयांचं जाळं निर्माण करणं, यासाठी सुद्धा मार्केट एरिया, उद्यानं यासाठी नवीन शौचालयांची निर्मिती केली जाईल आणि ते सुद्धा शहरामध्ये कुठेही कमी पडणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. माझी आरोग्य सखी योजना जी चालू आहे त्याचा विस्तार केला जाईल. ह्या सर्व बाबी महिलांसाठी विशेषत्वाने या बजेटमध्ये महापालिकेच्या वतीने इंट्रोड्यूस केल्या जात आहेत. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना जी मागच्या वर्षी आपण सुरू केली होती, ज्यामध्ये विविध कॉम्पोनंट होते, ज्यामध्ये आशा स्वयंसेविकांना दिवाळी भाऊबीज भेट जी आपण दिली होती त्यामध्ये मागच्या दिवाळीत 20% अशी भरीव वाढ दिली होती आपण मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार. प्रसूतीगृहांचं बळकटीकरण, 6 प्रसूतीगृह आपल्याकडे आहेत. या 6 प्रसूतीगृहांपैकी मासाहेब मीनाताई ठाकरे गृहाचं बळकटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. फार सुंदर काम झालेलं आहे. म्हणजे पूर्वीचं प्रसूतीगृह आणि आत्ताचं प्रसूतीगृह जर आपण आता लवकरच काम ते सुरुवात करू पुढच्या 2-3 दिवसात, ते जर बघितलं तर आमूलाग्र बदल आपल्याला दिसून येईल. लाईकवाईज इतर 5 प्रसूतीगृहामध्ये सुद्धा पूर्णतः अद्यावतीकरण करणं, यात 2 बाबी, सिव्हिल वर्क आणि इक्विपमेंट. याच्या पलीकडे जाऊन महत्त्वाची बाब आहे मॅनपॉवर कुठेही कमी पडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. SNCU जे सुरू करायचं आहे, स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट, जे आपल्याला कोपरीला सुरू करायचं आहे, त्याचं काम हे अंतिम टप्प्यात आहे, ते लवकर पूर्ण केलं जाईल. गरोदर मातांना जो पोषण आहार दिला जातो यामध्ये एक सप्लिमेंटरी डाएट म्हणून प्रोटीन पावडरचा पुरवठा, मातृत्व भेट त्यांना एक किटच्या माध्यमातून दिली जाते. या सर्व बाबी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपण सुरू केल्यात, जी पुढच्या वर्षी कंटिन्यू केली जाईल. महिला बालकल्याण विभागाच्या काही योजना, विविध योजनांचा समावेश 2024-25च्या बजेटमध्ये केलेला आहे आणि मला विश्वास आहे की या योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी, बालकांसाठी फार मोठ्या प्रमाणावरती लाभ होऊ शकेल. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या बाबी आहेत याकडेही विशेषत्वाने महापालिकेचा फोकस आहे. यामध्ये महापालिकेची उद्यानं आहेत, मोकळ्या जागा आहेत. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिक भवन, ज्याला आपण डे केअर सेंटर म्हणू शकतो, हे सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. त्यासाठी तिथं केअरटेकर पाहिजे, वाचनासाठी पुस्तकं पाहिजेत, आरोग्यासाठी क्लासेस, योग प्रशिक्षण केंद्र, अशा सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. आणि त्यामध्ये आपल्या शहर विकास नियमाचा कुठलाही भंग होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाईल आणि यासाठी जी काही आवश्यक तरतूद आहे ती आपण केलेली आहे. इथंही विशेषत्वाने मी परिवहनच्या एका उपक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करतो. आत्तापर्यंत 75च्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना परिवहनमध्ये मोफत प्रवास होता. या बजेटच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार 60पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास महानगरपालिकेच्या वतीने दिला जाईल. युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, कालच आपण नमो महारोजगार मेळावा शहरामध्ये होताना पाहिला. हा रोजगार मेळावा आणि कौशल्य विकास केंद्र, बाय द वे कोपरी ITIला फार सुंदर काल मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते एक कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन झालं आणि फार ॲम्बिशियस टार्गेट आहे. म्हणजे दर महिन्याला 2000 नागरिकांना, मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे. तशा पद्धतीचं कौशल्य विकास केंद्र महानगरपालिकेने राबवावं आणि हे रोजगार मेळावे शासनाच्या विविध विभागांशी समन्वय ठेवून महानगरपालिकेने राबवावेत असे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश होते. त्यानुसार या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. दिव्यांग कल्याणकारी योजना विविध महानगरपालिकेने इंट्रोड्यूस केल्यात. एक फार महत्त्वाची बाब जी 2016 पासून महानगरपालिका राबवते, कॉकलर इम्प्लांटचा जो कार्यक्रम आहे याला अधिक व्यापक स्वरूप यावर्षी देण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. मुकबधीर बालक मुक्त ठाणे अभियान या ठिकाणी आपण इंट्रोड्यूस करतोय बजेटमध्ये आणि त्यामध्ये बालकांचा मूकबधीरपणा हा दूर होऊ शकतो. 1 मिनिटात मी ह्याची भूमिका विशद करतो. मूकबधीर बालकं जी असतात ती जन्मजात काही कानामध्ये डिफॉर्मिटी असल्यामुळे ती मूकबधीर राहतात. मात्र दॅट इज 100% क्युरेबल आणि जर योग्य वेळी त्याचा आपण दखल घेतली आणि त्याला उपचार केले तर एकही मूकबधीर बालक राहणार नाही. ही व्यवस्था करणं पॉसिबल आहे. फक्त गरजेचं काय, पहिल्या 3 वर्षांमध्ये ते सापडलं पाहिजे बालक आणि पहिल्या 3 वर्षांमध्ये सर्जरी करून ते कॉकलेअर इम्प्लांट बसवलं गेलं पाहिजे. यासाठी केंद्र शासनाची ॲडिप म्हणून एक स्कीम आहे. त्या स्कीममधनं काही बालकं पात्र होतात. मात्र ऑफकोर्स ही स्कीम संपूर्ण भारतात आहे आणि त्यामुळं काही केसेस त्यामध्ये रिजेक्ट होतात. विशेषत्वाने उल्लेख करायचा तर काही दिव्यांग मुलं असतात किंवा काही आपल्याला जी काही मेंटली चॅलेंज पद्धतीची मुलं असतात त्या केसेस त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली रिजेक्ट होतात. पण या बालकांना सुद्धा विथ फुल डिग्निटी जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे
ॲडिपमधनं ज्या रिजेक्ट होणाऱ्या केसेस आहेत त्या सर्व केसेससाठी महानगरपालिकेच्या वतीने हे स्कीम राबवण्याचा निर्णय यावेळी महापालिकेने घेतलेला आहे. त्यासाठी आवश्यक बजेट उपलब्ध करून दिलं आहे. यामध्ये ज्या कॉक्लिअर इम्प्लांटच्या सर्जरी होतील ह्या सर्जरी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा या ठिकाणी व्हाव्यात, यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. आणि जी सक्षम प्रायव्हेट रुग्णालयं आहेत ह्या सर्व सक्षम प्रायव्हेट रुग्णालयांचा समावेश या स्कीममध्ये केला जाईल. समाज विकास विभागाच्या माध्यमातून काही योजना या ठिकाणी आपण सुरू करतोय, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींचं आयुष्य सुसह्य व्हावं यासाठी काही योजनांचा समावेश आहे. मला विश्वास आहे की त्यामध्ये सुद्धा दिव्यांग व्यक्तींच्या प्रति महानगरपालिकेचं जे उत्तरदायित्व आहे त्यामध्ये कुठेही आपण कमी पडू नये यासाठी प्रयत्न केला जाईल. तृतीयपंथीयांचा विशेषत्वाने या ठिकाणी मी उल्लेख करतो, कारण एक तो समाजातला सेक्शन आहे जो मी पर्सनली असा विचार करतो की फक्त फॉर्मॅलिटी म्हणून तर आपण त्यांचा उल्लेख करत नाही ना, आणि त्यासाठी आपण विशेषत्वाने दक्ष राहणं गरजेचं आहे की त्यासाठी जी काही बाब करू ती खऱ्या अर्थाने प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दृश्य स्वरूपात बदल घडेल अशा पद्धतीची असली पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आपण त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्याकडे ती लाईन लिस्टिंग पाहिजे की किती तृतीयपंथी लोक आपल्याकडे आहेत. त्या नोंदणीच्या सोबतच त्यांना जी काही शासकीय सर्टिफिकेट असतात, आयडेंटिटी जी म्हणतो ना, ती आयडेंटिटी सुद्धा देणं गरजेचं आहे. तिथपासून ती सुरुवात होते. तर त्यासाठी जी काही त्यांना आधार कार्डपासून वेगवेगळी शासकीय कागदपत्रं आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत ते मिळणं, त्यासाठी कॅम्प लावणं, महसूल विभागाशी समन्वय ठेवणं, आणि त्यानंतर काही तृतीयपंथी वाम मार्गाला लागलेले आपल्याला दिसतात त्यांच्यासाठी समुपदेशन करणं, निर्माण करणं, ज्यातून त्यापासून त्यांना परावृत्त करणं, त्यांचे बचत गट स्थापन करणं, त्या माध्यमातून त्यांना उपजीविकेचा काही लाभ उपलब्ध करून देणं, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील. औषध चिठ्ठीमुक्त रुग्णालय, प्रिस्क्रिप्शन फ्री हॉस्पिटल अशी योजना महानगरपालिकेच्या वतीने आपण मागच्या वर्षी सुरू केली, जी अधिक मोठ्या प्रमाणावर यावर राबवली जाईल. सर्व औषधं तर मोफत दिली जातील. बाय द वे महानगरपालिकेने शासनाने मागच्या वर्षी GR काढला होता की केस पेपर मोफत केले जातील, ज्याची अंमलबजावणी आपल्या रुग्णालयात सुरू झालेली आहे. सर्व डायग्नोस्टिक टेस्ट सुद्धा मोफत व्हाव्यात याचा आम्ही यावेळी निर्णय घेतलेला आहे. त्या पद्धतीने आपल्या हॉस्पिटलमध्ये अंमलबजावणी झालेली लवकरच आपल्याला दिसून येईल. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आपल्या महानगरपालिकेची योजना जी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सुरू झालेली, आता मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावरती राबवली आणि संपूर्ण राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाते. याला जोड आरोग्य वर्धिनी केंद्र याची आहे. आज 46 वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्याकडे कार्यरत आहेत, आणि हे आपल्या दवाखाना त्याचबरोबर आरोग्यवर्धिनी केंद्र ह्याच्या माध्यमातून ही संख्या 100 पर्यंत घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. 20 तर अगदीच येत्या महिने ते 2 महिन्याच्या कालावधीत अतिरिक्त सुरू केली जातील. म्हणजे 46 वरून 66 वरती आपण लगेच जातोय, आणि ह्या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत प्रेफरेबली पहिल्या 6 महिन्यात आपण 100 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. कुष्ठरुग्णांसाठी मोफत औषधं देण्यासही ही बाब तसं पाहायला गेलं तर फायनान्शियल इम्प्लिकेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही, पण ती जे कुष्ठरुग्ण आहेत त्यांच्यासाठी ही बाब प्रकर्षाने महत्त्वाची ठरते. आणि मी उल्लेख करतो की मुख्यमंत्री महोदयांनी याचा विशेषत्वाने उल्लेख केला होता की ही बाब आपल्याला बजेटमध्ये इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. त्यांसाठी जी काही विशिष्ट प्रकारची औषधी लागते ती महानगरपालिकेकडून उपलब्ध करून दिली जाईल. आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी, आणि आपली आरोग्य व्यवस्था ही फक्त प्रायमरी आणि सेकंडरी पद्धतीची न राहता टर्शरी केअर जी आहे, सुपर स्पेशालिटी केअर आहे, ती महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. यासाठी मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल जे आपण सुरू केलं हे अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. यामध्ये कॅशलेस पद्धतीने हे हॉस्पिटल चालू आहे. बाय द वे कॅशलेस काय हा प्रश्न अनेक लोकांना पडतो. तर हे हॉस्पिटल कॅशलेस म्हणजे या ठिकाणी कॅश काउंटरच नाही. म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ॲडमिशनच्या वेळी डिपॉझिट ठेवणं किंवा डिस्चार्जच्या वेळी बिल भरणं ह्याच्यासाठी जी खिडकी असते तो कॅश काउंटर या ठिकाणी नाही. पूर्णतः MJPJYच्या माध्यमातून ह्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या जातात. अत्यंत कॉम्प्लिकेटेड म्हणजे बायपासपासून अत्यंत कॉम्प्लिकेटेड सर्जरी, इथं विशेषत्वाने उल्लेख करायचा तर आता मी बायपास बोललो, त्या कार्डियाक सर्जरी, कार्डिओथोरॅसिक, न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, सर्जिकल ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरच्या रिलेटेड सर्जरीज, आणि गॅस्ट्रोएंट्रोलॉजीच्या सर्जरी, अशा पद्धतीच्या सर्जरीज होतात. मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये 6000 पेक्षा, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर बाहेरचेही लोक आपल्या इथं येतात. महापालिकेच्या म्हणजे अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी की महापालिकेच्या वतीने आपण फॅसिलिटी देतोय, ती फक्त महापालिकेच्या रुग्णांसाठी नाही, सर्वांसाठी ह्या कॉम्प्लिकेटेड सर्जरी मोफत पद्धतीने दिल्या जात आहेत. आणि ते हॉस्पिटल कमी पडतंय खरं पाहता पार्किंग पासून, कारण एकतर
अत्यंत कंजेस्टेड लोकॅलिटी आहे. समोर जे टाटा फायसनचा प्लॉट आहे तिथं काही विस्तारीकरण करण्याचा मागणी नागरिकांकडनं किंवा स्थानिक नगरसेवकांकडनं येते, ती बाब वेगळी. ती पार्किंगची फॅसिलिटी बाय द एक्सटेंड करणं. बट हॉस्पिटल एक्सटेंड करण्यासाठी बाजूची जी जागा आहे ती ॲक्वायर करण्याचा एक प्रस्ताव आपण कलेक्टर ऑफिसला पाठवला आहे. शासनाने त्यासाठी 20 कोटी तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणं अपेक्षित आहे. मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटल नळपाडा यासाठी शासनाकडनं 7 कोटीचं अनुदान मंजूर झालं आहे, तेही लवकरच कार्यान्वित केलं जाईल. कौस्यामध्ये 150 खाटांचं स्वातंत्र्य सैनिक हकीम अजमल खान हे रुग्णालय महापालिकेतर्फे PPP तत्वावरती चालू करण्याची बाब अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मला आनंद होतो सांगण्यासाठी की ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यात. मान्य उच्च न्यायालयामध्ये जी केस होती त्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. ॲग्रीमेंट झालेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, काम चालू आहे. लवकरच हे काम आपल्याला प्रत्यक्षामध्ये हॉस्पिटल सुरू दिसू शकेल. या हॉस्पिटलमध्ये जनरल फॅसिलिटीज ज्या आपण देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त इथं विशेषत्वाने नमूद करण्याची बाब जी आहे ती म्हणजे रोगग्रस्त रुग्णांना MJPJY मधनं फॅसिलिटीज दिल्या जातील. आणि यामध्ये MJPJY मध्ये बाय द वे कर्करोगाच्या सगळ्या फॅसिलिटीज इन्क्लुडेड आहेत असं नव्हे. त्याच्यामध्ये ज्या बाबीज इन्क्लूड होतात त्यामध्ये रेडिएशन जे आहे, सर्जरी जी आहे, ही बाब MJPJY मध्ये इन्क्लुडेड आहे. सो रेडिएशन आणि सर्जरी तर इन्क्लूड केलंच जाईल, पण याच्या व्यतिरिक्त ज्या MJPJY मध्ये इन्क्लूड नसणाऱ्या बाबी आहेत, उदाहरणार्थ कन्सल्टेशन, स्क्रीनिंग टेस्ट ज्यामध्ये MRI किंवा बायोप्सी केली जाते, पेट आणि CT स्कॅन, हे जे स्कॅन आहेत या सगळ्या बाबी MJPJY मध्ये इन्क्लुडेड नाही आहेत. यासुद्धा इथे पूर्णतः कॅशलेस पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणजे कॅन्सरसाठी एंड टू एंड पद्धतीने मोफत उपचार देणारं भारतातलं हे पहिलं रुग्णालय असेल. आणि हे महापालिकेचं पहिलं नव्हे, भारतातलं कॅन्सरसाठी एंड टू एंड उपचार देणारं पहिलं रुग्णालय असेल. त्याचाही यासाठी विशेष करून मुख्यमंत्री महोदयाने आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा केलेला आहे आणि फॅसिलिटेशन केलेलं आहे. ती सेवा लवकरच सुरू केली जाईल. डायलिसिस केंद्र विविध ठिकाणी महानगरपालिकेने सुरूच केलेले आहेत आणि त्याचाही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होताना आपल्याला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय याच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाने 60 कोटी निधी अनुदान मंजूर केलेलं आहे, जे काम आता लवकरच सुरू केलं जाईल आणि चालू वर्षात ते पूर्ण करण्याचं नियोजन आहे. सध्या आपल्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये DNBच्या जागा आहेत. या DNB मध्ये थोडा प्रॉब्लेम असा होतो, DNBच्या जागांमध्ये 50% जागा असतात त्या फ्रेशरसाठी असतात आणि 50% जागा ह्या इन सर्व्हिस उमेदवारांसाठी असतात. आणि जे इन सर्व्हिस म्हणजे शासना सेवेत कार्यरत असणारे मेडिकल ऑफिसर ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट करताना ते DNB प्रेफर न करता MD किंवा MS ला प्रेफर करतात. आणि त्यामुळे इन सर्व्हिसच्या बऱ्याच जागा आपल्या मोकळ्या राहतात आणि त्यामुळं आपल्याकडे रेसिडेंटची कमतरता दिसते. वारंवार जो मुद्दा येतो ना चर्चेला की आपल्याकडे रेसिडेंटची एवढी पदं रिक्त आहेत, कळीचा मुद्दा हा आहे. त्यामुळे DNBच्या ऐवजी MD आणि MSच्या आपल्या जागा असाव्यात. यासाठी महानगरपालिकेने प्रस्ताव मूव्ह केला. त्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता लागते. तिकडं आपण जे काही त्या प्रत्येक जागेची रक्कम असते ती रक्कम भरली. त्यातलं प्रायमरी DMIRचं इन्स्पेक्शन परवा दिवशी पूर्ण झालं आणि अत्यंत चांगला त्याचा रिझल्ट आला. आपण वी आर टोटली क्वालिफाईड फॉर MD आणि MS. आता NMCचं इन्स्पेक्शन होईल आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह येत्या वर्षामध्ये MD MSची आपली पहिली बॅच सुरू होईल, जेणेकरून सर्व रेसिडेंटच्या जागा भरण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकेल. ऑल सेड ही रेसिडेंट जी मुलं आहेत, ऑफकोर्स आपलं फॅकल्टी जी आहे त्या फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली ही रेसिडेंट जी मुलं आहेत तीच मुलं त्या रुग्णसेवा देण्यामध्ये फार महत्त्वाचा रोल बजावतात. आज आपलं 100 जागा MBBS आहेत आपल्या कॉलेजमध्ये आणि आय मस्ट प्राऊडली मेन्शन हिअर, आज नीटच्या माध्यमातून भारतभरातल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये जे ॲडमिशन होतात त्यातली टॉपमोस्ट जी प्रेफरन्स दिला जातो तो आपल्या कॉलेजला दिला जातो. म्हणजे आपल्या ज्या 100 MBBSची मुलं जी येतात ना ती भारतामधली क्रीमची मुलं असतात इन टर्म्स ऑफ देअर रँक इन नीट. त्याचबरोबर MD MS मध्ये सुद्धा तसा रिस्पॉन्स मिळावा यासाठी ही बाब गरजेची आहे की आपल्याकडे MD आणि MSची वॅकन्सी असायला पाहिजे. रुग्णालयाच्या साफसफाईचा दर्जा ही एक बाब फार कळीची बाब होती, कारण कुठल्याही पद्धतीने रुग्णालयात साफसफाई चांगली नसणं ही बाब जस्टिफाय करता येण्यासारखी नाहीच आहे. म्हणजे तिथे लोड किती आहे, तिथे चॅलेंजेस काय आहेत, ह्या सगळ्या बाबी देर इज नो रिझन व्हाय रुग्णालय शुड बी अनक्लीन. आणि यासाठी एक फार कॉम्पिटिटिव्ह पद्धतीने आम्ही निविदा काढली, पारदर्शक पद्धतीने ते पूर्ण केली. आणि एक केस स्टडी म्हणून पाहण्यासारखी बाब आहे की जर चांगल्या उद्देशाने चांगल्या इंटेन्शनने काम केलं तर रिझल्ट कसा मिळतो. आपल्याला हॉस्पिटलच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसतो. बाय द वे अजूनही सुधारणेला वाव आहे, बिकॉज देर इज नो एंड फॉर परफेक्शन आणि आपल्याला त्यात अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छतेत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधल्या व्हॅकन्सीजचा मुद्दा वारंवार चर्चेला येतो. या वर्षभरामध्ये आम्ही 269 जागा भरल्या, त्यामध्ये 173 परिचारिका, 63 लेक्चरर, ही बाब नोंद घेण्यासारखी. लेक्चररच्या 63 जागा भरलेल्या आहेत, 21 अटेंडंट आणि इतर 12.
या व्यतिरिक्त मागच्या आठवडाभरामध्ये 405 पदांच्या मुलाखती आम्ही घेतल्यात आणि ज्या आज साधारणतः त्याचे नियुक्ती आदेश निर्गत होणं अपेक्षित आहे, जेणेकरून वॅकन्सी फार मोठ्या प्रमाणावरती इथं भरण्याचा आपण प्रयत्न करतोय. वसतिगृहाचं एक काम आपण रिसेंटली सुरू केलं आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं वसतिगृह आपल्या रेसिडेंट मुलांना आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीसाठी दहन विधी जो करावा लागतो त्यासाठी होणारा खर्च ही त्या कुटुंबासाठी फार महत्त्वाची एक पेनफुल बाब असते. तसं पाहायला गेलं तर एक पर्टिक्युलर इकॉनॉमिक सेक्शन आहे ज्यांच्यासाठी काय फार महत्त्वाची बाब नाही, म्हणजे त्यांच्यासाठी फार फरक पडत नाही. पण एक फार मोठा सेक्शन आहे समाजामध्ये ज्यांच्यासाठी त्या दुःखाच्या प्रसंगी ही एक फार मोठा पेन पॉईंट राहतो. आणि महापालिकेच्या दृष्टीने आर्थिक इम्प्लिकेशन बघायला गेलं तर एवढं काही त्यामध्ये सिग्निफिकंट इम्प्लिकेशन असतं असं नव्हे. इफ वी कम्पेअर दॅट टू द इनकन्व्हिनियन्स वी आर कॉझिंग ऑर द पेन वी आर कॉझिंग टू दोज फॅमिलीज ज्यांची आर्थिक क्षमता नाही. आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार महापालिकेने यावेळी जो अंत्यविधीचा खर्च असतो, ज्या महानगरपालिकेच्या सर्व स्मशानभूमी आहेत त्यामध्ये पूर्णतः दहनविधीची सुविधा मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात यासाठी शांतीनगरला एक शाळेचं बांधकाम चालू आहे तिथं, किंवा हजोरीला जे आता शाळा आपण 24-25 मध्ये सुरू करतोय त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डीमार्टच्या माध्यमातून 3 इंग्रजी शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत, फार चांगला फीडबॅक आहे. तिथे त्या अजून काही इंग्रजी शाळा सुरू करता येतील का? CBSEचा मी उल्लेख केला होता मागच्या वेळी, ती CBSEची पहिली शाळा लवकरच आपली सुरू झालेली आपल्याला दिसू शकेल. आणि मराठी माध्यमांचं सक्षमीकरण करणं, कारण एका बाजूला इंग्रजी शाळांची संख्या आपण वाढवतो त्याच वेळी ज्या चालू असलेल्या मराठी शाळा आहेत त्यांचंही सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. तोही आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्य शासनाने सुरू केलं, त्यात महानगरपालिका कुठेही कमी पडायला नको यासाठी मूलभूत सुविधांवरती भर देऊन संपूर्ण शहरासाठी एक कृती आराखडा आपण बनवतोय आणि 2 बाबींवरती आम्ही विशेषत्वाने भर देतोय. कुठल्याही शाळेत गळती असता कामा नये आणि दुसरं म्हणजे शौचालय अत्यंत चांगल्या पद्धतीचे असावेत शाळांमधली, आणि तो एक कृती आराखडा बनवून याची अंमलबजावणी या वर्षामध्ये केली जाईल. मला जे काही माझे इंटरॅक्शन आपल्या शाळेतल्या मुलांसोबत होतात, मला फार आनंदाने नमूद करायचं वाटतं, आपल्या शाळेतली जी मुलं आहेत त्यांच्या इच्छाशक्तीमध्ये किंवा कॅपेबिलिटीमध्ये कुठेही आपल्याला कमतरता जाणवत नाहीत. त्यांच्या ॲस्पिरेशनसुद्धा तेवढ्याच उंचीच्या आहेत. आपलं कर्तव्य की त्यांना जास्तीत जास्त एक्सपोजर कसं मिळेल, आणि त्या भावनेतून एक अशी कल्पना आली होती की आपल्या मुलांना आपण इस्रोला नेलं पाहिजे. आणि इस्रोचं एक जे काही आपल्याला कल्पना आहे, आता गगनयान किंवा चंद्रयान जे आता याने इस्रोच्या माध्यमातून झालं होतं, त्यातून सर्व भारतीयांच्या मनामध्ये एक अभिमानाची भावना जागृत झाली. आपली जी मेरिटोरियस मुलं आहेत त्यांना जर इस्रोसारखी संस्था पाहण्याची संधी मिळाली तर एक त्यांच्या ॲस्पिरेशन अशा लेवलला जातील आणि काही मुलांसाठी हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स राहू शकतो. त्याची पहिली बॅच यावेळी आपली गेली होती, 34 मुलं इस्रोला जाऊन आली. हा उपक्रम आणि विज्ञान मंचसारखा उपक्रम ज्यातून एक सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप व्हावा हा आपण प्रयत्न करतोय, ते उपक्रम चालू राहतील. एक 5 मिनिटं मी या ठिकाणी घेईल चला वाचूया या उपक्रमासाठी. महानगरपालिकेने हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम सुरू केला ज्यातून अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची ग्रंथालयं महानगरपालिका सुरू करते शहरामध्ये. वाचनाचं महत्त्व काय हे वेगळ्याने या ठिकाणी सांगण्याची गरज नाही, पण वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि पुस्तकांची उपलब्धता हातापायाशी आपल्या असावी या भावनेतून शाळेमध्ये सुरुवात व्हावी यासाठी एक शाळेमध्ये वाचन कोपरा म्हणून उपक्रम आपण सुरू केला. हा उपक्रम शाळेतलं वाचनालय नसून शाळेच्या वर्गातलं वाचनालय. शाळेमध्ये वाचनालय असणं ही बाब तर प्रत्येकाने पाहिलेली आहे, पण शाळेतल्या मुलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघाल तर पुस्तकांची अवेलेबिलिटी आणि पुस्तकांचा ॲक्सेस यामध्ये फरक आहे. काही ठिकाणी शाळेत पुस्तकं असू शकतील पण मुलांना ते ॲक्सेसिबल असतील असं नाही. तर ही दरी जी आहे ती ब्रिज करावी यासाठी फक्त शाळेत नव्हे तर शाळेच्या प्रत्येक वर्गात 5वी टू बी स्पेसिफिक 5वी ते 10वीच्या प्रत्येक वर्गामध्ये एक पुस्तक कोपरा असेल ज्यामध्ये साधारणतः 30 पुस्तकं ठेवलेली असतील आणि त्यामध्ये मुलांना कुठलंही कंपल्शन नाही, म्हणजे पुस्तकं वाचा याचं कंपल्शन नाही, वाचू नका असं पण कोणी सांगत नाही. पण काही वेळा मुलं शाळेत लवकर येतात, एखादा ऑफ पिरियड भेटतो, काही वेळा पालक येण्यासाठी वेळ असतो, मुलं शाळेत बसून असतात, त्यावेळी इतर कुठलाही दंगामस्ती करण्यापेक्षा जर पुस्तक उचललं आणि आपण ते वाचू शकलो आणि ते घ्यायला त्या पुस्तकाच्या कपाटाला कुठलाही दरवाजा नसेल, कुठलाही कुलूप नसेल, शिक्षक कुठल्याही पद्धतीने त्यांना रोख करणार नाही की तुम्ही ते पुस्तक घेऊ नका, आणि फक्त वाचनापुरती ही बाब मर्यादित नसून आपण त्या पुस्तकाच्या कोपऱ्यासोबत प्रत्येक मुलाला एक पासबुक देतोय, त्याला इंटेन्शनली आपण पासबुक म्हणतोय. बँकेच्या पासबुकमध्ये आपल्या धनाचं संचित असतं, लाईकवाईज ती पुस्तकं वाचल्यानंतर त्यांच्या डोक्यात जे काही विचार येतात ते त्यात नमूद करू शकतील. अगेन कुठलंही कंपल्शन नाही, कारण लिहा म्हणलं की मेंटल ब्लॉक निर्माण होतो, पण त्याच वेळी वाचनासोबत लिखाणाच्या सवयीसुद्धा फार महत्त्वाची आहे. यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे.
आपण निसर्ग वाचनालय सुरू केली, आपण काही उद्यानांमध्ये ग्रंथालय सुरू केलीत, फार चांगला याला फीडबॅक आहे. इतर वाचनालयांमध्ये ते बाब वाढवली जाईल. मुख्यालयामध्ये आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जे प्रतीक्षा कक्ष आहे तिथे एक आपण वाचनालय सुरू केलं. काही वेळा वेटिंग आवरमध्ये जरी आपण सलग भेटत असलो तरी काही वेटिंग पिरियड 1 ते 2 तासापर्यंत वाढू शकतो. तेवढा वेळ फक्त बसण्यापेक्षा, टाइमपास करण्यापेक्षा पुस्तकाच्या सानिध्यात आता आपल्याला घालवता येईल. जर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची शहरं बघितली आणि जेव्हा आपल्याला वाटतं की ठाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनावं, त्यावेळी त्या सुविधा आपण आपल्या शहरात देणं गरजेचं आहे. आपल्याला अभिमान वाटावा असा ठाणे शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा आहे आणि तशाच संस्था किंवा ग्रंथालयं आपल्या शहरात आज रोजी आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाणे शहरात एक मध्यवर्ती ग्रंथालय असावं यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्यासाठी जागा आता आयडेंटिफाय केलेली आहे. हे ग्रंथालय तंत्रस्नेही असावं, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असावं, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बुक, ऑडिओ बुक, तिथे अशा पद्धतीच्या फॅसिलिटीज पाहिजे जिथं लेखक वाचक संवाद होऊ शकेल, चर्चासत्र होऊ शकतील, लिखाणासाठी पोषक वातावरण मिळू शकेल, सर्व भाषांच्या ज्या काही लिंग्विस्टिक जे सायन्स आहेत त्याच्या तिथे लॅब्स राहू शकतील, अशा पद्धतीचं एक ग्रंथालय बनवण्याचा नियोजन महानगरपालिकेने केलेलं आहे. 33,000 स्क्वेअर फूट एवढी प्रशस्त ती वास्तू राहील. कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून ही वास्तू बांधली जाईल. महानगरपालिकेला कुठलाही खर्च येणार नाही. आणि या जी काही महत्त्वाकांक्षी वास्तू आहे आणि मोठी वास्तू आहे त्याला त्या समर्पकतेचं नाव मिळावं यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार भारताचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय असे ही वास्तू महानगरपालिकेच्या वतीने प्रपोज केली जात आहे. झोपडपट्टी तिथं वाचनालय म्हणून एक आपण स्कीम मागच्या वर्षी सुरू केली होती. झोपडपट्टी क्षेत्रामध्ये सुद्धा वाचनालय उपलब्ध असावं, नागरिकांना इझिली पुस्तकं अवेलेबल व्हावीत. कोपरीचं वाचनालय आपलं लवकरच सुरू होतं आहे आणि यावर्षी 10 वाचनालय अशा पद्धतीने सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. हरित ठाणे उपक्रमाच्या अंतर्गत एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रम 75 कोटीचा शासनाने निधी मंजूर केला आहे. हा आहे भांडवली निधी. याच्या सोबतच विशेषत्वाने उल्लेख करतो गार्डनचा मेंटेनन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी विच कॅनॉट बी ओव्हरलुक. आणि त्यासाठी यावेळी गार्डनच्या मेंटेनन्सच्या निविदा अत्यंत काळजीपूर्वक स्पर्धात्मक आणि पारदर्शक पद्धतीने राबवल्यात, ज्याच्या वर्क ऑर्डर आता झालेले आहेत. आता ते काम सुरू होईल आणि फार चांगल्या पद्धतीने सगळ्या गार्डनचा बाय द वे, म्हणजे इट इज नॉट लिमिटेड टू वन पर्टिक्युलर गार्डन ऑर ओनली ग्रँड सेंट्रल पार्क. म्हणजे आपण नमो ग्रँड सेंट्रल पार्क फार चांगलं निर्माण केलं, पण फक्त एक गार्डन आपण एक्सलन्स म्हणून प्रपोज करणं योग्य नाही, तर सर्व गार्डन्स आपण चांगल्या पद्धतीने राखाव्यात. यासाठी सुद्धा जे मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीज आहेत ते चांगल्या पद्धतीने होतील यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. अर्बन फॉरेस्ट्री आणि बांबू लागवड याच्यावरती विशेषत्वाने भर दिला जाईल. मियावाकी प्लांटेशनचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. ग्रीन यात्राचा मगाशी उल्लेख झाला होता, ज्यांच्या माध्यमातून CSR फंडमधनं ते मियावाकी प्लांटेशन आपल्याला करून देतात. 3 वर्षाचा मेंटेनन्स त्यांच्याकडनं केला जातो. अगदी खऱ्या अर्थाने म्हणजे कागदोपत्री आपल्याला किंवा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली सिद्ध करता येईल अशा पद्धतीने 90% जास्त सर्व्हायवल त्या ठिकाणी झाडांचं राहतं आणि कुठलाही महानगरपालिकेला खर्च होत नाही. यातून आपण चालू वर्षामध्ये 1,38,000 पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली होती. पुढील वर्षात 2 लाखांपेक्षा जास्त वृक्ष लावले जातील. गार्डन विभागाच्या माध्यमातून 2-3 नोंद घेण्यासारख्या बाबी आपण यावेळी इंट्रोड्यूस केल्या. एक हेरिटेज ट्री ट्रेल आपण सुरू केली. ज्यावेळी विकास प्रकल्पांसाठी झाडं तोडली जातात त्यावेळी आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो की या प्रकल्पासाठी एवढ्या झाडांची कत्तल. वाहील त्या बाबीमध्ये तथ्य असतं की ती कत्तलच आहे. त्याचवेळी मोठं झाड जेव्हा तोडण्याचा आदेश दिला जातो त्यावेळी तो माइंडलेस पद्धतीने दिला जात नाही. ही बाब या ठिकाणी मी अधोरेखित करतो. आणि मोठ्या झाडांच्या बाबतीमध्ये नागरिकांमध्ये सुद्धा अवेअरनेस वाढला पाहिजे, जेथून पब्लिक प्रेशर निर्माण होतं, सो दॅट द ऑथॉरिटी कॅनॉट बी रेकलेस इन टेकिंग डिसिजन. ही बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासाठी आपल्या शहरामधली जी हेरिटेज झाडं आहेत आणि जी दुर्मिळ झाडं आहेत ह्या झाडांची फक्त कागदोपत्री रेकॉर्ड असून उपयोग नाही, नागरिकांना ती माहीत पाहिजेत. या उद्देशाने आपल्या शहरातली साधारणतः 23 झाडं आम्ही निवडली जी हेरिटेज ट्रीज आहेत, जी 50 किंवा 70 वर्षांपेक्षा जुनी झाडं आहेत किंवा दुर्मिळ झाडं आहेत. आणि ह्या झाडांची लोकांना माहिती व्हावी यासाठी दर रविवारी एक हेरिटेज ट्री ट्रेल सुरू केली. आपली इलेक्ट्रॉनिक AC बस आहे ती महानगरपालिकेतनं निघेल. महानगरपालिकेतलं एक हेरिटेज ट्री आहे तिथपासून सुरुवात होईल आणि रेमंडमधलं एक ट्री आहे तिथं शेवट होईल. अशा पद्धतीने ती ट्रेल राहील. 2 तास हा कार्यक्रम चालेल. गाईड असेल जो पूर्ण माहिती देईल. महापालिकेच्या मुलांसाठी ही ॲक्टिव्हिटी फ्री राहील, वाईल नागरिकांसाठी ही सशुल्क ॲक्टिव्हिटी राहील. याचं ऑनलाईन बुकिंगसुद्धा आपण लवकरच सुरू करतोय. ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये आपण पाहिलं असेल की जे त्यातलं एक फार मोठं वडाचं झाड आहे तिथे आपण QR कोड लावला, तो स्कॅन केला तर एक
व्हिडिओ ओपन होतो आणि ते झाड आपल्याशी संवाद साधतं आणि ते सांगतं की माझा इतिहास काय, मी ठाण्याचा इतिहास कशा पद्धतीने पाहिला आहे आणि झाडांचं महत्त्व काय. सो पर्यावरणाचा एक इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आपल्याला अनुभव मिळू शकतो. ही बाब जास्त हेरिटेज ट्रीसाठी आम्ही एक्सपांड करण्याचा विचार करतोय. आपण QR कोड बऱ्याच झाडांवरती लावलं. टू बी प्रिसाईज आपण 2000 झाडांवरती QR कोड लावले, जे स्कॅन केले की त्या झाडाची संपूर्ण माहिती मिळते. एक नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयीचा अवेअरनेस वाढावा यासाठी केलेली बाब आहे. आणि आता जो मी मेंटेनन्सच्या टेंडरचा उल्लेख केला होता त्यामध्ये की परफॉर्मन्स इंडेक्सवरती आधारित जे कामकाज व्हावं यासाठी मोबाईल किंवा वेब बेस ॲप्लिकेशन आपण निर्माण करतोय, ज्यातून मॉनिटरिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. प्रदूषणाचा मुद्दा यावेळी फार गाजला आणि मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक कमिटी निर्माण करण्यात आली आहे, ज्यातून ह्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती फार क्लोज मॉनिटरिंग केलं जात आहे. सो प्रदूषणमुक्त आणि धूळमुक्त ठाणे ही बाब जे हे उद्देश आपण ठेवले, त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे प्रयत्न केले जातात, 123 इलेक्ट्रिक बसेस आपल्याला प्राप्त झाल्यात. 86 नवीन इलेक्ट्रिक बसेसचं टेंडर आता आपण प्रपोज केलेलं आहे. बाळकुंभ, माझीवडा आणि पडलेगाव या ठिकाणी PNG-वरील शवदाहिन्या कार्यान्वित करण्याची प्रक्रिया चालू आहे. फॉर दॅट मॅटर सगळ्या स्मशानभूमींमध्ये PNG-च्या आधारावरती शवदाहिनी उपलब्ध करून दिली जाईल. धूळमुक्त ठाणे जे आपलं उद्दिष्ट आहे हे अचीव करण्यासाठी मेकॅनिकल डस्ट स्वीपिंग मशीन अधिकाधिक संख्येने आपल्याकडे इंट्रोड्यूस करण्याचा मुद्दा मी मगाशी बोललो होतो. मृत प्राण्यांसाठी शवदाहिनीची आपल्याकडे सुविधा नाही. बरेच जे प्राणी पालक असतात त्यांच्याकडनं ही मागणी केली जाते की आमच्या पाळीव प्राण्यासाठी सुद्धा शवदाहिनी असावी, जी मला आनंद होतो सांगण्यासाठी की आता आम्ही निविदा प्रक्रियेमध्ये आहोत आणि लवकरच आपल्याला ठाणे शहरामध्ये मृत प्राण्यांसाठी शवदाहिनी जी पाळीव प्राणी ॲज वेल ॲज इतर प्राण्यांसाठी सुद्धा मोठ्या छोट्या जनावरांसाठी उपलब्ध राहील. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. शहरातील एकूण पाणी पुरवठा जर आपण बघितला तर घोडबंदर रस्त्यावरती आपल्याला जाणवतं की पाण्याच्या समस्या फार मोठ्या प्रमाणावरती जाणवतात. विशेष करून शटडाऊनच्या वेळी जो गॅप पडतो तो रिकूप होण्यासाठी वेळ लागतो. मोठ्या प्रमाणावरती तक्रारी प्राप्त होतात. त्यामध्ये 2 पद्धतीने सोल्युशन काढणं गरजेचं आहे. एक आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रेंथन करणं, म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जुनं झालंय, गळती आहे, ते पूर्ण रिप्लेस करणं जेणेकरून गळती येणार नाही. प्लस ESRचं जाळं स्ट्रेंथन करणं जेणेकरून अधिक चांगल्या दाबाने पाणी देता येईल. यासाठी अमृत 2.0 जी आपली योजना आहे, ज्यातून जे आता मगाशी मी उल्लेख केला होता 323 कोटीची योजना, यामध्ये घोडबंदर रस्त्यावरती 14 नवीन जलकुंभ, बाय द वे ज्याच्या सगळ्या जागा उपलब्ध आहेत. नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळी आपण अनाऊन्स करतो आणि जागेच्या मागे लागतो. यावेळी जागा आहेत त्याच जागा इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आपण अमृतमध्ये. त्यानंतर 85 किलोमीटरची जलवाहिनी वितरण व्यवस्था, 1 MBR आणि 4 ठिकाणी पंपिंग मशिनरी, अशा पद्धतीचा हा कामं आहेत. वर्क ऑर्डर आपल्या 3 झालेल्या आहेत आणि जागा उपलब्ध असल्यामुळे अपेक्षित आहे की खऱ्या अर्थाने 18 महिन्यात हा कार्यक्रम आपल्याला पूर्णत्वाला आलेला दिसू शकेल. याच्याबरोबर जे पाण्याबाबतीत आपल्याला महत्त्वाची बाब जी आहे, आज आपण 585 MLD पाणी उचलतो शहरासाठी. जी वाढती लोकसंख्या, शहरामध्ये येणारे नवीन गृह प्रकल्प बघितले तर याच्यामध्ये वृद्धी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने एक वस्तुनिष्ठ पद्धतीचा आराखडा बनवला आहे, शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे आणि अपेक्षा आहे की येत्या काही कालावधीत शासनाकडनं अतिरिक्त पाण्याचा कोटा आपल्याला मंजूर होऊ शकेल. दिवा आणि मुंब्रा हा जो प्रभाग आहे, पर्टिक्युलरली दिव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वस्ती वाढताना आपल्याला दिसते. पाण्याची चोरी ही एक गहन बाब आहे दिव्यामध्ये. आम्ही पाण्यात चोरी रोखण्यासाठी स्क्वॉड यावेळी नेमले आणि ती ॲक्टिव्हिटी अधिक इंटेन्सिफाय केली जाईल. माझ्या सक्त सूचना विभागाला आहेत की पाण्याची चोरी पर्टिक्युलरली दिव्यामध्ये जास्त काळजीपूर्वक पाहावी. जे ऑर्गनाइज पद्धतीने चोरी करतात त्यांच्यावरती फक्त कनेक्शन तोडून भागणार नाही तर 353 गुन्हे दाखल करावेत, अशा पद्धतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. इथे सुद्धा रिमॉडेलिंगचं काम जे आहे, जे आता 70% पूर्ण झालेलं आहे, हे लवकरच आता पूर्ण करण्याकडे आपण पोचूयात. सिवेज जे ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये भुयारी गटार योजना टप्पा 1, 2, 3 मध्ये आपण हाऊस कनेक्शनची कामं जी होती ती मे 2024 मध्ये जवळपास संपूर्ण शहरातली पूर्ण होईल, बारिंग 1 और 2 प्रभाग समिती. अमृत 2 मध्ये मलनिस्सारणासाठी आपण काही योजना प्रस्तावित केल्यात. ठाणे शहर पूर्ण एक्सक्लुडिंग दिवा प्रभाग समिती आपण बऱ्याच अर्थी पुढे गेलोय. दिवा प्रभाग समितीची जी व्यवस्था आहे ती आता अमृत 2.0 मध्ये घेणं अपेक्षित आहे. मान्यतेनंतर ती कार्यवाही सुरू केली जाईल. ठाणे शहरातल्या ज्या कळीच्या समस्या मानल्या जातात त्यामध्ये एक वाहतूक कोंडी ही समस्या आहे. ह्या वाहतूक कोंडीसाठी आजची परिस्थिती जर आपण बघितली तर मागच्या वर्षभरात 2 यश आपल्याला मिळाले. कोपरीचा ब्रिज पूर्ण झाला आणि जो एंट्रीला ब्लॉक होता तो मोकळा झाला. कळव्याचा ब्रिज पूर्ण झाला, तो जो ब्लॉक होता तो मोकळा झाला. याच्या उपर जी काही छोटे छोटे आपण केले की ज्ञान साधनेचा अंडरपास, गांधीनगरचा जो ब्रिज आहे त्यातून थोडेफार आपल्याला लोकल लेवलला यश मिळत आहे. आज 3 मेजर ठिकाणे जी आपली वाहतूक कोंडीची आहेत, ज्यामधलं एक मेजर ठिकाण आहे माझीवाडा,
आणि दुसरं म्हणजे कापूरबावडी. ह्या 2 ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर ब्लॉक दिसतात. अगदीच बोलायचं झालं तर जो कोपरीचा ब्लॉक होता तो पुढे आता माझीवाड्यापर्यंत येऊन थांबलाय आणि तो पुढे कापूरबावडीपर्यंत जातो. आणि दुसरं म्हणजे घोडबंदर, एक मेजर पेन पॉईंट आहे विच इज ॲग्रिवेटेड बिकॉज ऑफ मेट्रो पिलर्स. आधी एका बाजूला असायचा, आता दोन्ही बाजूला जाम लागताना आपल्याला दिसतं. याच्यावरती दृश्य स्वरूपात बदल व्हावा म्हणून आपण काही वाहतूक बदल केले होते. याच्या उपर माझेवाडा आणि कापूरबावडीला स्वयंचलित एक सिग्नल व्यवस्था आपण प्रपोज करतोय. टेंडर आता आय गेस झाला असेल, वर्क ऑर्डर लवकरच होईल किंवा झाली असेल आणि त्यातून सिग्नल व्यवस्था इंट्रोड्यूस केली जाईल. घोडबंदर सर्व्हिस रोड मर्जरचा मगाशी मी उल्लेख केला होता. ही बाब सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. याबाबत बऱ्याच लोकांचे परस्पर विरोधी मतं आहेत. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, घोडबंदर रस्ता हा 60 मीटरचा डीपी रोड आहे. त्यामध्ये सर्व्हिस रोड कुठेही नाही. डीपीमध्ये व्होल 60 मीटर घोडबंदर रोड आहे आणि त्यामध्ये जी काही सुरक्षिततेची बाब आहे ऑफकोर्स नीड्स टू बी टेकन केअर प्रॉपरली. व्हेन वी आर मर्जिंग सर्व्हिस रोड असं नाही झालं पाहिजे की सोसायटीमधनं डायरेक्ट आपण रस्त्यावरती वाहनं होत आहेत. त्यामुळे फुटपाथ रुंद ठेवणं, ऑब्स्ट्रक्शन करणं वगैरे ह्या सगळ्या बाबी ऑफकोर्स केल्या जातील. ही बाब MMRDA त्यांच्या निधीमधनं 400 कोटीपेक्षा जास्त रकमेची 450 कोटीपर्यंतची निविदा आहे जी आता वर्क ऑर्डर स्टेजला होतं. याच्या व्यतिरिक्त केविला ते साकेत रोड जो ब्रिज आपला अनेक दिवसांपासून चालू आहे त्यातले पुनर्वसनाचे मुद्दे काही प्रमाणात मार्गी लागलेत. आता या पावसाळ्याच्या पूर्वी आम्ही काही इतर पुनर्वसनाचे मुद्दे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर आपल्या शहरामधून कळव्यापर्यंत जाणारी एक मेजर लिंक एस्टॅब्लिश होणार आहे. तो जो कळवा किंवा कोटनाका हा जो परिसर आहे या परिसरातनं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्या ठिकाणी ब्लॉक जो आहे त्यातून रिलीफ आपल्याला मिळू शकेल. पार्किंग हा दुसरा कळीचा मुद्दा म्हणता येईल आणि हा बाय द वे ठाणे स्पेसिफिक नाही, कुठल्याही शहरासाठी नवीन जे गृहप्रकल्प येतात पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर निर्माण होणं गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली UDCPR नुसार कुठल्याही नवीन प्रकल्पासाठी 150% मोफत पद्धतीने पार्किंग दिली जाते आणि त्यामुळं एनी प्रकल्प एनी प्रोजेक्ट विच इंट्रोड्युसेस वन पार्किंग फॅसिलिटी अप टू 150% दॅट इज अलाउड. याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक पार्किंग व्यवस्था आणि मल्टी लेवल पार्किंग, कारण रस्त्यांवरती गाड्या पार्क करून आपण रस्ते अरुंद जे करतो त्याला कुठेतरी शेवट झाला पाहिजे. यासाठी संपूर्ण शहरात मल्टी लेवल पार्किंगचं जाळं विणावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक नुकतंच काम सुरू झालं, MIDCने वागळेमध्ये मल्टी लेवल 7 मजली पार्किंगचं एक फॅसिलिटी सुरू केली. याच्या व्यतिरिक्त 2 जे आपण आता दृष्टिक्षेपामध्ये आहेत, एक गडकरीच्या बाजूला MJPची जागा आहे ज्या ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग आपण इंट्रोड्यूस करतोय. त्याचबरोबर शाहू मार्केटचा विकास अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, जो आता आम्ही PPP तत्वावरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथंही शाहू मार्केट प्लस पार्किंग अशा पद्धतीने ते केलं जाईल. ठाणे रेल्वे स्टेशन पूर्णतः रिनोव्हेट होते, ज्यामध्ये अगेन मल्टी लेवल पार्किंग इंट्रोड्यूस केलं जाईल. ST जे डेपो आहे ठाणे स्टेशनचं तिथं पार्किंग इंट्रोड्यूस केलं जाईल. आणि या व्यतिरिक्त शहरामध्ये विविध ठिकाणी फॉर एक्झाम्पल आता घोडबंदर रस्त्यावरती आपलं कासारवडवली स्टेशन जे आहे त्याच्या बाजूला एक प्लॉट आहे, गव्हर्नमेंट प्लॉट, जो आम्ही आरक्षण हटवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे आणि तिथे आम्ही मागणी करतोय की ते मल्टी लेवल पार्किंग मेट्रोच्या खर्चाने बांधून मिळावं, जेणेकरून त्या भागामधला जो पार्किंगची समस्या आहे आणि पर्टिक्युलरली मेट्रो स्टेशनमुळे जो त्यामध्ये ॲडिशन होणार आहे अजून त्यातनंही आपल्याला रिलीफ मिळू शकेल. मुख्यमंत्री महोदयांच्या बोलण्यातनं एक बाब समोर आली जी आहे, आपले जे नाले आहेत आणि काही मोठे नाले आहेत, उंचीचे नाले आहेत, त्या जागा डेड स्पेसेस म्हणून पडून राहतात. तिथे जर आपण त्याला प्रॉपर चांगल्या दर्जाचं कॉन्क्रीट करून कव्हर केलं, ऑफकोर्स विथ नेसेसरी प्रिकॉशन फॉर क्लिनिंग, तर त्याचा वापर आपल्याला काही ठिकाणी वाहतुकीसाठी आणि काही ठिकाणी, बाय द वे हा प्रयोग कळव्यामध्ये एका ठिकाणी झालेला आहे, तर काही ठिकाणी वाहतुकीसाठी किंवा काही ठिकाणी फेरीवाल्यांसाठी हा आपल्याला करता येईल. त्याचा एक आम्ही कृती आराखडा बनवतो आणि शासन निधीच्या माध्यमातून हा प्रोग्राम इम्प्लिमेंट केला जाईल. फार चांगली बाब आपल्या शहरासाठी आहे ठाणे स्टेशनची, जे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रकल्प होता. मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तो स्टे हटला आणि मेंटल हॉस्पिटलची जी 14.83 एकर जागा होती ती आपल्याला हस्तांतरित झाली. त्याच्या माध्यमातून मनोरुग्णालयाचे जे आपल्याला वॉर्ड बांधून द्यायचे होते महानगरपालिकेने ते बांधून दिले, ते त्यांनी ऑक्युपाय केले आणि त्यामुळे जागा हस्तांतरित जी झाली त्यात प्रत्यक्षात काम जे आहे ते ऑक्टोबर 2023 पासून आपण सुरू केलं. हा प्रकल्प संपूर्ण जो आहे तो एकूण 263 कोटीचा आहे, ज्यापैकी स्थानकाचं काम 119.32 कोटीचं आहे, वाईल जोड रस्ते आणि सर्क्युलेटिंग एरिया 143.70 कोटीचा आहे. ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या माध्यमातून हा प्रकल्प अंमलबजावणी केली जाते. ठाणे स्टेशनवरती सध्या साधारणतः 7 लाखपेक्षा जास्त लोक दररोज ये जा करतात आणि मुलुंड स्टेशन जर आपण बघितलं तर त्यावरती दररोज 3 लाखपेक्षा जास्त प्रवासी येतात. ह्या दोन्ही स्टेशनचा जवळपास 35% भार ह्या नवीन ठाणे स्टेशनमुळे हलका होणार आहे आणि त्यामुळं तिथली जे कंजेशन आहे, पर्टिक्युलरली ठाणेच्या स्टेशनच्या बाहेरचं जे कंजेशन आहे, या सगळ्यातनं रिलीफ मिळेल. ठाणे शहरापुरतं बोलायचं झालं तर घोडबंदरपासून वर्तकनगर, वागळे, लोकमान्य ह्या संपूर्ण एरियासाठी हे स्टेशन फलदायी ठरणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतनं
रिडेव्हलपमेंटचं एक ठाण्याचं ब्रेन चाइल्ड आहे क्लस्टर योजना, जी प्रत्यक्षात फलदायी होताना आता आपल्याला दिसते आणि येत्या वर्षात फार मोठ्या प्रमाणावरती याचा आपल्याला रिझल्ट मिळालेला दिसू शकेल. आत्तापर्यंत जे आपल्याला क्लस्टरमध्ये काम झालं त्यात वागळेमध्ये जे आपलं URP 12 आहे त्यातलं URC म्हणजे क्लस्टर 1 आणि 2 किसन नगर यामध्ये विविध शासकीय यंत्रणांचे भूखंड आपल्याला उपलब्ध झाले. यामध्ये MIDCचे 6 भूखंड उपलब्ध झाले. MIDCच्या 6च्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरचा भूखंड उपलब्ध झाला, ITIचा भूखंड उपलब्ध झाला आणि BMCचे 2 भूखंड 186-187 नंबरचे उपलब्ध झाले. याच्या व्यतिरिक्त इतर काही प्रायव्हेट भूखंड किंवा टाउन प्लॅनिंग स्किलचे 2 भूखंड आहेत ते मिळणं अपेक्षित आहे. ह्या सगळ्याचा परिपाक असा आहे, किसन नगरमधले URC 1, 2, 1 आणि 2 मध्ये 30,000 हाऊसहोल्ड आहेत. इंटरेस्टिंग नोंद घेण्यासारखी बाब, आपलं संपूर्ण शहराचा क्लस्टर प्रोग्राम हा 1500 हेक्टरचा आहे. ह्या संपूर्ण 1500 हेक्टरपैकी सगळ्यात चॅलेंजिंग क्लस्टर किसन नगर आहे. कारण जर आपण टेनामेंट डेन्सिटी बघितली म्हणजे पर हेक्टर एक्झिस्टिंग किती हाऊसहोल्ड आहेत बघितलं तर सगळ्यात डेन्स क्लस्टर किसन नगर आहे, जिथली टेनामेंट डेन्सिटी पर हेक्टर 900पेक्षा जास्त आहे. आणि 900पेक्षा जास्त क्लस्टर असताना तो प्रोजेक्ट फिजिबल बनवणं वॉज रिअली अ चॅलेंज विच हॅज हॅपन बिकॉज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ दीज गव्हर्नमेंट प्लॉट्स. आणि त्याच्या माध्यमातून सिडकोने आता प्रोजेक्ट प्रॉपोनंट म्हणून ह्यात आले आणि प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आपल्याला दिसतंय. मोठ्या प्रमाणावरती ते काम चालू आहे. येत्या 12 ते 18 महिन्यामध्ये 12च महिन्यात आय बिलीव्ह पहिलं चावी वाटप आपल्याला क्लस्टरमधलं झालेलं दिसू शकेल. आणि त्याच्यासोबत महाप्रीत जी दुसरी शासनाची संस्था आहे त्यांच्या माध्यमातून लोकमान्य नगरचं क्लस्टर हाती घेतलेलं आहे, जय भवानी नगर आणि आजूबाजूचा एरिया. तिथे साधारणतः 15,000 हाऊसहोल्ड आहेत, जे आपण 16,000 घरं आहेत ज्याचा पुनर्विकास महाप्रीतच्या माध्यमातून केलेला आहे. जिथं सुद्धा MIDC आणि ॲग्रिकल्चर प्लॉट जे अवेलेबल आहेत त्यातून हा पुनर्विकास केला जाईल. आणि खाजगी प्रोजेक्ट प्रॉपोनंट सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती क्लस्टरमध्ये येताना आपल्याला या वर्षभरामध्ये दिसू शकतील. खऱ्या अर्थाने जी स्कीम आहे ती फिजिबल आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसेल. आणि मला आश्चर्य वाटणार नाही जर क्लस्टर योजनेच्या माध्यमातून फक्त ठाणे नव्हे तर MMR रिजनमधल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये सुद्धा काही प्रकल्प शासनाच्या माध्यमातून सुरू झाले. तर ठाणे शहरासाठी 1-2 विशेष नमूद घेण्यासारख्या बाबी म्हणजे ठाणेकरांचं श्रद्धास्थान जे आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं स्मारक ठाणे शहरात व्हावं अशी एक लोकभावना आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार उपवन येथील महापौर निवास जे आहे त्या वास्तूमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं स्मारक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. आणि त्या सभोवतालचा परिसर देखील त्या पद्धतीने विकसित केला जाईल. यासाठी आवश्यक निधीची तरतूद महापालिकेने केलेली आहे. त्याचवेळी ठाणे शहराच्या महापौरांसाठी एक डेडिकेटेड निवास असावं यासाठी सुद्धा महापालिकेने नियोजन केलेलं आहे. आणि यासाठी जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि त्याचं सुद्धा काम हे महापालिकेच्या वतीने या वर्षामध्ये पूर्ण करण्याचं महापालिकेने नियोजन केलेलं आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात मोक्याच्या ठिकाणी असणारं आणि अगेन ठाणेकरांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखले जातात तो आनंद आश्रमचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसराचा विकास करायचा असा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. त्या परिसरात येताना साधारणतः त्याच्या 3ही बाजूने जेव्हा आपण आनंद आश्रमाकडे येतो त्यावेळी एक साधारणतः 50 किंवा 100 मीटरपासूनच आपल्याला जाणवलं पाहिजे की आपण आनंद आश्रमाकडे जातोय. आणि त्या पद्धतीने त्या परिसराचा विकास म्हणजे त्यामध्ये तिथली भित्तिचित्र म्हणा, तिथले जे काही आपण स्ट्रीट लाईट आहेत ते स्ट्रीट लाईट, त्यानंतर रेलिंग जे आहेत त्या पद्धतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण म्युरल्स अशा पद्धतीने त्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची अंमलबजावणी लवकरच पूर्ण केली जाईल. ठाणे शहराचा एक मानबिंदू आहे चिंतामणराव देशमुख जी अकॅडमी आपण महापालिकेच्या वतीने राबवतो, प्रशासकीय प्रशिक्षण अकॅडमी. मला आनंद आहे की या CD देशमुख अकॅडमीच्या माध्यमातून अनेक उच्चपदस्थ अधिकारी या शहराने या अकॅडमीने दिलेले आहेत. राज्यभरातनं लोक या अकॅडमीमध्ये येतात. महापालिका म्हणून सगळ्यात चांगली अकॅडमी याला म्हणलं जातं राबवली जाणारी. याच्यासाठी एक डेडिकेटेड विस्तृत इमारत असावी याचा निर्णय महापालिकेने घेतला. टेंडर झालं, वर्क ऑर्डर शेवटच्या टप्प्यात आहे आणि याचं कामही यावेळी सुरू केलं जाईल. आपल्या बजेटच्या पुस्तिकेमध्ये त्याचा फोटो देखील दिलेला आहे. याच्यासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय गुरुकुल बांधण्यात येत आहे. गडकरी रंगायतन ठाण्याचा मानबिंदू सध्या जी त्याची परिस्थिती त्यामध्ये नक्कीच सुधार होणं गरजेचं आहे. मात्र तो करताना एककल्ली पद्धतीने व्हायला नको. विशेष करून रंगकर्मी आणि प्रेक्षक ह्या दोघांचा पर्स्पेक्टिव्ह लक्षात घ्यावा यासाठी रंगकर्मींशी थेट संवाद साधून त्याची अंमलबजावणी सुरू करतोय आम्ही. एक विशेषत्वाने उल्लेख करतो, ठाणे महापालिकेने विचारमंथन म्हणून व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू केली होती. आपण कुठल्याही राष्ट्रपुरुषांचे महनीय व्यक्तींचे जेव्हा जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो त्यावेळी त्यांना फक्त पुष्पहार अर्पण करणं एवढ्यापुरती ती फॉर्मॅलिटी न राहता खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं
त्या ठिकाणी जागर झाला पाहिजे आणि त्यातून त्या विचारांच्या मंथनातून ते विचार आज रिलिव्हंट कसे आहेत आणि ते आपण अंगीकारणं कसं गरजेचं आहे याची जाणीव नागरिकांना व्हावी, यासाठी ही व्याख्यान मला महापालिकेने सुरू केली. मला आनंद या ठिकाणी नमूद करण्यात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. आणि 12 महिने झाले आपण, कारण फेब्रुवारी 2023 मध्ये व्याख्यानमाला सुरू केली. 12 महिन्यामध्ये आपण 13 व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केली होती. फार चांगल्या पद्धतीने ही व्याख्यानमाला सुरू आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक सुरू करण्यासाठी ॲथलीट लोकांची वारंवार मागणी येत होती. यामध्ये माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा विशेष पाठपुरावा होता आणि त्यातून परवाच त्या सिंथेटिक ट्रॅकचं प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आलं आणि त्याचं एक्सटेन्शन लवकरच करण्यात येईल. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल जो आहे, ज्या ठिकाणी फार चांगल्या क्वालिटीचे बॅडमिंटन प्लेयर आपल्याकडे दिले जातात, त्याचं विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, जे काम लवकरच सुरू करण्यात येईल. शेवटचे 2-3 मुद्दे बजेटमधले आजच्या. परिवहनचं बजेट या ठिकाणी आपल्याला आज सादर करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ज्या 2 महत्त्वाच्या महिला आणि ज्येष्ठांच्या बाबतीतल्या बाबी होत्या ज्याचा मी उल्लेख केला या ठिकाणी. आपण परिवहन सेवेकडे कसं बघतो हा मुद्दा 1-2 मिनिटं चर्चा करण्यासारखा आहे. परिवहन सेवेची आवश्यकता नव्यानं सांगण्याची गरज नाही. एक पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम कुठल्याही शहराची सक्षम असावी यासाठी प्रत्येक शहर प्रयत्नशील आहे. टीका केली जाते की परिवहन तोट्यात आहे, पण परिवहन मुळात प्रॉफिट मेकिंग बॉडी नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इफ परिवहन संस्था वॉन्ट्स टू बी इन प्रॉफिट थ्रू जस्ट बस ऑपरेशन, इट डेफिनेटली कॅन बी इन प्रॉफिट. हाउएव्हर वी नीड टू अंडरस्टँड इट्स नॉट अ प्रॉफिट मेकिंग बॉडी, इट्स अ सर्व्हिस प्रोव्हाइडिंग एजन्सी. आणि आपण सेवा देतोय, त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला कमी EPK अर्निंग पर किलोमीटर असणारे रूट सुद्धा चालू ठेवावे लागतात. पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारचं एक ब्युरोक्रॅटिक त्या ठिकाणी लॅक्सिटी किंवा शैथिल्य नसावं यासाठी काही बाबी आम्ही यावेळी इंट्रोड्यूस करतोय. मुळात परिवहनसाठी जी सबसिडी महापालिकेने दिली जाते याकडं कुठलीही दातृत्वाची भावना म्हणून न पाहता ती महानगरपालिकेची शहराच्या नागरिकांच्या प्रतीची जबाबदारी म्हणून पाहायला पाहिजे. या पद्धतीने एक दृष्टिकोनातला बदल या ठिकाणी नमूद करू इच्छितो. जे बजेट त्यांनी मागितलंय त्या बाबतीत आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवतोय. त्यांना अपेक्षेप्रमाणे जास्तीत जास्त बजेट मिळावं यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सामान्य व्यक्ती हा बसमध्ये फिरतो आणि त्यामुळे सामान्य व्यक्तीला चांगली सेवा देताना महानगरपालिकेने कुठेही आपले हात आकडते घेतले नाहीत पाहिजेत, ही बाब फार महत्त्वाची. त्याचवेळी वाटपाचा कार्यक्रम नको, कंत्राटदाराकडनं चांगल्या पद्धतीने सेवा दिली पाहिजे. त्यामुळे पर किलोमीटर बेसिसवरती फक्त पेमेंट न करता, मग अशी कचऱ्या बाबतीत मी KPIचा उल्लेख केला होता, तसंच आपण बोलतो की आपल्याला मगाशी मी सांगितलं आपल्याला वर्ल्ड क्लास सिटीज जशा आहेत तशी ठाण्याकडनं अपेक्षा आहे. इफ यू वॉन्ट फर्स्ट वर्ल्ड सिस्टम्स यू कॅनॉट हॅव थर्ड वर्ल्ड सिस्टम्स इन अवर सिटी. आपल्याला फर्स्ट वर्ल्ड सिस्टम निर्माण करायला पाहिजेत आणि त्या पद्धतीने जे पेमेंट आपण कंत्राटदाराला करतो ते फक्त किलोमीटरवर आधारित न करता ज्या सेवा दिल्या जातात त्यामध्ये ती बस वेळेवर येते का. मध्ये एक आमचा किस्सा आला होता ना की तो कंडक्टर 2 स्टॉप शिल्लक असताना निघून गेला. हे असे प्रकार शहरासाठी भूषणावह नाहीत आणि याच्या पलीकडे जाऊन आपण कुठल्या पद्धतीने लोकांच्या समोर परिवहन सेवेची किंवा आपल्या महानगरपालिकेची इमेज निर्माण करतो हा आम्हाला अंतर्मुख करणारी बाब आहे. यासाठी त्या परफॉर्मन्सवरती आधारित त्याचं पाहिजे. बस स्वच्छ आहे का, बस सेवा वेळेत जाते का, दिव्यांगांसाठी ज्या सेवा देणं अपेक्षित आहेत त्या आपण देतोय का, महिला सुरक्षिततेची बाब, गळती म्हणजे विना तिकीट प्रवास करण्याचं प्रमाण किती आहे ते पकडले जातात का, या सगळ्या बाबींवरती आधारित पेमेंट पाहिजे. या पद्धतीने ह्या गोष्टीकडे पाहणं गरजेचं आहे आणि त्याचवेळी सपोर्ट पण त्या सेवेला गरजेचं आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या फार महत्त्वाची बाब आहे. कर्मचारी जेव्हा परिवहनचे चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने तेवढंच पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. व्हाईल शिस्तीला कुठंही फाटा मारला जाणार नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती परिवहन सेवा सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मला आनंद होतो, ठाणे शहर जवळपास 27 ते 30 लाख लोकसंख्येचं शहर आहे. फ्लोटिंग पॉप्युलेशन पकडली. आपली फ्लीट आज रोजी 123 बसेस आल्यामुळे 410 पर्यंत गेलेली आहे. या 410 मध्ये 86 बसेस आपण आता नवीन ॲड करतोय 15 वित्त आयोगातल्या, ज्याचं टेंडर आता लवकरच निघेल. आणि विशेषत्वाने इथं मला आनंद होतो सांगण्यासाठी की PM ई बस सेवा जे प्रधानमंत्री महोदयांनी सुरू केलेली स्कीम आहे, त्या स्कीमच्या पहिल्या टप्प्यात ठाणे शहराची निवड झाली, ज्यातून 100 बसेस मिळणं अपेक्षित आहे. या सगळ्याच्या माध्यमातून ठाण्याची फ्लीट लवकरच 600 पर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसेल. आणि 600 वरती थांबून पण चालणार नाही, कारण प्रत्येक शहराची किती पॉप्युलेशनच्या मागे बस सेवा पाहिजे तो एक द्योतक आहे. आपली पब्लिक ट्रान्सपोर्ट सेवा मेट्रोच्या माध्यमातून आज सक्षम होईल. 4, 4A, 5 ह्या ज्या लाईन्स आहेत त्या 4, 4A तर थेट आपल्या शहरात न जातात त्या, आणि इंटरनल मेट्रो अगेन आजच
PIBच्या समोर तो मॅटर आहे. दिल्लीमध्ये जी कमिटी आहे त्यांच्यासमोर ठाणे इंटरनल मेट्रोचा विषय चर्चेला आहे. त्यातून जर मान्यता मिळेल त्यातून इंटरनल मेट्रो लवकरच आपल्याला आलेली दिसेल. या सगळ्याच्या माध्यमातून त्याला जर बस सेवा फीडर नेटवर्क आपण तयार केलं आणि पूर्ण क्षमतेने दिली, इफिशियन्सी वाढवली, तर फार चांगल्या पद्धतीने आपल्याला ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बदल झालेला दिसू शकेल. दर्जात्मक सुविधांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी जे जे करतोय त्या सगळ्या बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मी न्यूजन्स डिटेक्शन स्क्वॉडचा मगाशी उल्लेख केला होता की रस्त्यावरती कचरा टाकणारे जे लोक आहेत त्यांना वचक बसावा आणि रस्त्यावरती कचरा टाकण्याच्या सोबत 2 बाबी, रस्त्यावरती थुंकणं आणि रस्त्यावरती लघुशंका करणं, ह्या बाबी आज आपल्याला भूषणावं नाहीत आणि देर इज नो जस्टिफिकेशन ॲट ऑल. काहीही म्हणलं तरी ह्या बाबी जस्टिफायबल नाहीत. एक वेळ कचऱ्यासाठी आपण म्हणतो की त्यांना सक्षम व्यवस्था निर्माण करायला पाहिजे, पण थुंकण्यासाठी आणि लघुशंका करण्यासाठी ऑफकोर्स त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेचं उत्तरदायित्व आहे. पण कोंबडा आधी का अंडा आधी? म्हणजे आधी सुविधा द्यायच्या की आधी नागरिकांनी जबाबदारीने बघावं? मला वाटतं दोन्ही एकत्र होऊ शकतं. आणि त्या पद्धतीने हे न्यूजन्स डिटेक्शन स्क्वॉड आपण निर्माण करतोय. त्यासाठी 50 स्क्वॉड असतील, प्रत्येक स्क्वॉडमध्ये 2 लोक असतील, शहरभर असतील. दर 2 महिन्याला ही व्यक्ती बदलली जाईल, म्हणजे कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट निर्माण केला जाणार. शेवटची बाब ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट. हे थोडं ब्युरोक्रॅटिक जार्गन वाटेल. साधी कल्पना आहे. महानगरपालिकेकडनं ज्या सेवा दिल्या जातात त्यामध्ये नागरिकांचा सहभाग पाहिजे. आपण आंतरराष्ट्रीय शहरांचा मी पुन्हा पुन्हा उल्लेख करतोय. सिंगापूरचं उदाहरण घ्या. सिंगापूरच्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ना शहराबद्दलच्या, गमतीने मी यापूर्वी एकदा उल्लेख केला होता. म्हणजे पुलंनी त्यांच्या एका पुस्तकात असं लिहिलेलं आहे की सिंगापूर एवढं शहर एवढं स्वच्छ आहे, त्या ठिकाणी बहुतेक म्युन्सिपाल्टी नसावी. कारण जर म्युन्सिपाल्टी असेल तर शहर एवढं स्वच्छ कसं? 1964 साली लिहिलेलं आहे. महापालिकेने खरंच विचार केला पाहिजे की महापालिकेची भूमिका शहराच्या प्रती कशी आहे. बेस्ट प्रॅक्टिसेस जर सिंगापूरच्या आपण पाहिल्या तर तिथे सेवा चांगला असण्याचं कारण प्रत्येक सेवेमध्ये नागरिकांची इन्व्हॉल्वमेंट. परवा लोकमान्य नगरच्या शौचालयामध्ये जो प्रकार घडला, नागरिकांची भावना काय? गरदुल्यांचा त्रास आहे. ती महापालिकेसाठी सुद्धा फार मोठी समस्या आहे. आता आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह निविदा काढली मेंटेनन्सची, सिव्हिल वर्क चांगल्या पद्धतीने करतोय, बट व्हॉट इज द गॅरंटी की आज लाईटचा बल्ब बसवला आहे, उद्या ते गर्दुल येतील आणि काढून देणार नाही? व्हॉट इज द गॅरंटी आज मी नळ बसवला आहे, ते नळ काढल्यानंतर पाण्याचा अपव्यय होतो, ती बाब वेगळी. नवीन नळ बसेपर्यंत पाणी वाहत राहतं, नागरिकांना सेवा भेटत नाही, शौचालय अजून घाण होतं. ही फार गंभीर समस्या आहे. यासाठी आपण 24/7 अनफॉर्च्युनेटली अजून आपण रिसोर्स क्रंच आहे, प्रत्येक शौचालयात माणूस ठेवणं मला शक्य नाही, पण तरीही कॉम्प्रिहेन्सिव्ह निविदेच्या मार्फत आपण प्रयत्न करतोय. याला सोल्युशन आहे दोन पद्धतीने इनिशिएटिव्ह पाहिजे. नागरिकांची प्रत्येक फॅसिलिटीमध्ये इन्व्हॉल्वमेंट महापालिकेने इंटेन्शनली घेणं. म्हणजे काय? गार्डन स्वच्छ राहावी, नागरिकांचा एक समूह बनवणं, त्या गार्डनसाठी तो समूह जबाबदार, त्यासाठी महापालिकेचा एक अधिकारी जबाबदार, तो अधिकारी आणि तो समूह कंटिन्युअस कम्युनिकेशनमध्ये राहील, त्यांच्याकडनं फीडबॅक घेतले जातील. आणि ह्यामध्ये फक्त ग्रीव्हन्स रिड्रेसल हा ऑब्जेक्टिव्ह नाही, ह्यामध्ये कामकाजात सुधारणा हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे. इट नीड नॉट बी ग्रीव्हन्स बेस. ऑफकोर्स ग्रीव्हन्स रिड्रेसल महत्त्वाची बाब आहे, पण ग्रीव्हन्सच्या व्यतिरिक्त कामकाजात सुधारणा म्हणजे काय? तुम्ही उद्यानाची वेळ बदला किंवा अजून काही बाबी असतील, प्रशासकीय कामकाजात कसे सुधारणा आणायची यासाठी सजेशन असतील. गर्दुल्यांचा आहे. आपल्या रेंटल इमारतीचा मुद्दा फार क्लासिक आहे. मला फार वाईट वाटतं की रेंटल इमारतींमध्ये आपण ज्या सेवा देतो, कितीही चांगल्या सेवा दिल्या, परत बॅक टू स्क्वेअर वन, परत आम्ही सुधारणा, स्वच्छता, परत बॅक टू स्क्वेअर. हा खेळ किती दिवस चालणार? त्या महिलांचे जेव्हा डेलिगेशन मला भेटायला येतात, वाईट वाटतं की त्यांना आपण कुठं सेवा देण्यामध्ये कमी पडतो का. पण त्याचवेळी तिथे राहणारे लोक जे अस्वच्छता निर्माण करतात त्यांनाही चोप बसणं गरजेचं आहे. यासाठी नागरिक आणि महानगरपालिका एकत्र घेणं, पोलिसांची मदत घेणं, गर्दुल्यांच्या बाबतीमध्ये काही लोक आयडेंटिफाय करणं, त्यांना शास्ती करणं. रेंटल इमारतीमध्ये सुद्धा गर्दुले किंवा जे अस्वच्छता करणारे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांना बेघर करणं, म्हणजे त्यांना तिथनं आपलं राहण्याचा अधिकार नाही त्या वास्तूमध्ये जर ते अशा पद्धतीने वर्तणूक करत असतील. गर्दुल्यांना तर ऑफकोर्स राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांना वचक बसेल अशा पद्धतीची कार्यवाही करणं. उद्यान आणि सगळ्या, मी आता फक्त उद्यान शौचालयाचं बोलतो, पण आता रस्ते स्वच्छता, सगळ्याच गोष्टींमध्ये नागरिकांची जर सहभाग असेल आणि ऑफकोर्स महानगरपालिकेचं उत्तरदायित्व फार मोठं आहे. नागरिकांना आम्ही रिस्पॉन्ड केलं पाहिजे, अदरवाईज दॅट सिस्टम गेट्स डिस्करेज. यासाठी अशी व्यवस्था निर्माण करणं ज्यातून ही बाब अधिक चांगल्या पद्धतीने राखता येईल. ह्याला ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटचे गट आपण बोलतोय, ती अधिक चांगल्या पद्धतीने. हे फार अवघड वाटतं ऐकायला, बट मायन्यूट लेवलला गेलं तर इम्प्लिमेंटेशन करणं सोपं आहे. तो एक महानगरपालिकेचा प्रयत्न राहील. मागच्या वर्षी मी उल्लेख केला होता, ती बाब आहे तशी यावेळी पण लागू आहे. प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा व्हावी यासाठी बायोमेट्रिक आपण इंट्रोड्यूस केलं होतं. ERP आपण यावेळी शेवटच्या टप्प्यात आहे, त्या माध्यमातही प्रशासकीय कामकाजात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. TDRF आपल्यासाठी मानाचा बिंदू आहे. त्या जवानांची जे फिजिकल फिटनेस आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे, तो राखावा यासाठी आपण काही बाबी इंट्रोड्यूस करतोय.
शेवटी या सर्व योजना, अभियान आणि प्रकल्पांसाठी 24-25 मध्ये महसुली खर्च 3,345 कोटी 66 लक्ष आणि भांडवली खर्च 1,679 कोटी, अखेरची शिल्लक 35 लक्ष यासह वर्ष 2024-25चं 5,025.01 लक्ष या खर्चाचा अंदाज या ठिकाणी मी प्रस्तावित करतोय. ठाणे शहराला केंद्र शासनाने जे योगदान दिलं त्याबद्दल केंद्र शासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी ठाणे शहराच्या विकासाला वेळोवेळी प्राधान्य देऊन निधी उपलब्धतेसोबतच इतर अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी वैयक्तिक पुढाकार घेऊन मोलाची भूमिका बजावली आहे. त्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री, माननीय राज्यमंत्री, केंद्र सरकार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माननीय खासदार, माननीय आमदार, तसेच मान्य मुख्य सचिव, मान्य आयुक्त महानगर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगर विकास विभागाचे मान्य प्रधान सचिव 1, मान्य प्रधान सचिव 2, पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे मान्य प्रधान सचिव, मान्य अध्यक्ष स्मार्ट सिटी लिमिटेड, शासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी महानगरपालिकेचे सहकार्य वेळोवेळी केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर्व माजी सन्माननीय पदाधिकारी व सन्माननीय माजी लोकप्रतिनिधी यांची महानगरपालिकेच्या सुनियोजित विकासासाठी भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार आणि प्रतिनिधी यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल वचक राहील अशा पद्धतीने कामकाज राबवलेलं आहे. त्याची मी विशेष नोंद करतो. त्यांचाही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, माझी सर्व टीम, सर्व कर्मचारी संघटना यांचं आभार व्यक्त करतो आणि ह्या आजचं आपल्यासमोरचे जे सादरीकरण आहे ते पूर्ण करतो. धन्यवाद. पहिलाच प्रश्न कळीचा. सध्या सी अजूनही, म्हणून वित्तीय शिस्त आणि काटकसर हे 2 शब्द मी वापरले होते. आपण महानगरपालिकेच्या समोरचं जे आर्थिक संकट आहे, इन टर्म्स ऑफ excessive liabilities we have accepted that still looms large, but we have made a significant progress. ही बाब नोंद घेण्यासारखी आहे. while without compromising on any work, of course याच्यामध्ये शासनाकडनं मिळणारे अनुदान ह्याचा फार महत्त्वाचा रोल आहे. त्याचवेळी महानगरपालिकेच्या समोर उद्याची भ्रांत आहे असं अजिबात नाही. मी विशेषत्वाने नमूद करतो कारण काल परवा काही बातम्या आल्या होत्या की महानगरपालिकेच्या समोर पगारासाठी पैसे नाहीत. महानगरपालिकेने जेव्हा 7व्या वेतनाचा 140 कोटीचा हप्ता देण्याचा एक रकमी निर्णय घेतला त्यावेळी तो 2 टप्प्यात देण्याचा ऑप्शन आमच्याकडे होता. आम्ही 1 टप्प्यात दिला कारण शक्य होतं. त्यामुळे पगारासाठी पैसे नाहीत आणि मार्च महिन्याचा पगार देण्यात उशीर झाला वगैरे अशा अजिबात बाब नाही. महानगरपालिकेकडे पुरेसा पैसा आहे. कंत्राटदाराच्या देयकामध्ये उशीर होतो ही बाब खरी आहे, पण त्यासाठी सुद्धा आम्ही अत्यावश्यक खर्च, अत्यावश्यक कामं चालू याच्यासोबत जुनी कामं याचा मेळ घालून ते देण्याचा प्रयत्न करतो. मी पत्रकारांचं विशेषत्वाने शेवटी आभार मानले होते. पत्रकार संघाच्या वतीने 2-3 मागण्या ज्या आहेत, घर, ऑफिस आणि कल्याण निधी, ह्या तिन्ही बाबीबाबत महानगरपालिका फक्त सिरियस आहे असं नव्हे तर आपण दृश्य स्वरूपात त्याची प्रोग्रेस पण होते. तिन्ही बाबतीमध्ये निधीची कमतरता पडणार नाही. मोफत का? मोफत सर्व प्रकारचे राहतील, सर्व प्रकारचे मोफत राहतील. राईट. सो हा मुद्दा आहे त्याच्या परिचालनाचा. ॲज अ कन्सेप्ट इट मे नॉट बी बॅड. वी नीड टू बी मोर म्हणजे आम्ही अधिक दक्ष राहण्याचं गरजेचं आहे की ज्याने ते परिचालन चांगल्या पद्धतीने होईल. तर त्या बाबीची मी नोंद घेतो. ते चांगल्या पद्धतीने होईल असं पाहतो. त्याचवेळी महानगरपालिकेचे जे पे अँड पार्क पद्धतीने चालणारे पार्किंग आहेत ते पण अधिक चांगल्या पद्धतीने राहतील याची दक्षता घेतली जाईल. हो,
राईट. यासाठी दोन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. एक, महिलांसाठी विशेष बसेस ज्या आहेत त्या वाढवल्या जातील ऑफकोर्स गर्दीच्या रस्त्यावरती. त्यासोबत महिलांना ज्या जागा रिझर्व केल्या जातात त्या निम्म्या जागा जवळपास 50% कारण दरवाजाच्या बाजूच्या सगळ्या जागा महिलांसाठी रिझर्व केल्या जातील, जेणेकरून इफ ॲट ऑल समबडी इज स्टँडिंग इट शुड बी टू द एक्सटेंट पॉसिबल महिलांना बसण्याची व्यवस्था होऊ शकेल अशा पद्धतीने केली. महापालिकेने जे काही शौचालय बांधले होते मेटलचे स्ट्रक्चर आहेत त्यामध्ये काही ठिकाणी ही कंप्लेंट आली होती की ते शौचालय बंद आहेत आणि ती शौचालय त्याच्या परिचालनाची संस्था अपॉइंट करून सुरू करण्याची आम्ही कार्यवाही सुरू केली आहे. काही ठिकाणी सुरू झालंय, उरलेलेही सुरू केले जाते. ऑफकोर्स त्यातल्या ज्या आजच्या बजेटची पूर्ण दिशा आहे ना, मी मगाशी उल्लेख केला ते फार गमतीशीर बाब आहे. म्हणजे यावेळी ऑफकोर्स डिपार्टमेंटच्या प्रायोरिटीचा विचार केलेला आहे, बट थेट सजेशन नागरिकांचे जे आहेत त्याचं फार मोठ्या प्रमाणावरती एक थॉट प्रोसेस आम्हाला ती ट्विक करण्यासाठी महत्त्वाची बाब ठरली. मला वैयक्तिक फार मोठे इन्साईट मिळाले, कारण नागरिकांशी थेट संवाद जो आमचा होतो तो ग्रीव्हन्स बेसच होतो. नागरिक येतात तक्रारी घेऊन आणि त्यावेळी शहराप्रती त्यांची विजन किंवा त्यांचे विचार काय ह्याची चर्चा होत नाही. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मला डेडिकेटेड कमीत कमी जे काही वेगवेगळे तास त्यांच्यासोबत मी चर्चा केली, फार चांगले इन्साईट मिळाले आणि थेट म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा अनेक बाबींवरती त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसून ती बाब इंट्रोड्यूस केलेली आहे. ह्यात उल्लेख नाही, परंतु जे ऑनररी सेवा देण्याची बाब आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे. ती टू द एक्सटेंट पॉसिबल विल डू. त्यात एक फक्त उल्लेख करतो मी, आपलं हॉस्पिटलमधलं जे मेडिकल आहे ते त्या पद्धतीने सुरू केलं जाईल, ज्यामध्ये सिग्निफिकंट डिस्काउंट दिला जाईल. पेट स्कॅन कॅन्सरचं आहे, सो ज्या ठिकाणी कॅन्सरची फॅसिलिटी त्या ठिकाणी केलं जाईल. प्रायोरिटीने आपण ते कौसा हॉस्पिटलमध्ये सुरू करतो. मागच्या वर्षी जेव्हा हा मुद्दा चर्चेला आला होता त्यावेळी मी त्याचा स्पेशल ऑडिट केलं होतं आणि कशा पद्धतीने चालतायत याची माहिती घेतली होती. ते सुरू होतील याबद्दल दक्षता घेतली होती. पुन्हा मी व्हेरीफाय करतो, त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील, सुरू केल्या जातील. शौचालय म्हणा किंवा बसचा काय म्हणायचं, बस शेल्टर, बस गाळा ते गायब होणं ही फार बस स्टॉप गायब होणं ही फार चांगली बाब नाही आहे आणि ऑफकोर्स त्यामध्ये पोलीस कारवाई पण केली जाईल आणि विल टेक नेसेसरी प्रिकॉशन की तसे प्रकार घडायला नको. दोन बाबी. एक ओव्हरऑल जी बाब आहे की महिला शौचालयांची आजची जी दुरावस्था आहे किंवा स्मार्ट सिटीच्या शौचालयांची जी दुरावस्था आहे, नॉट समथिंग विच इज जस्टिफायबल. त्यात आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे आणि ते होईल असं आम्ही इन्शुअर करू. महिला शौचालयांच्या बाबतीत मी पर्टिक्युलरली उल्लेख करतो. ज्या पिंक टॉयलेटचा आपण उल्लेख केला त्या दृष्टिकोनातून आज एक वुलू म्हणून टॉयलेट बनवले जातात. वुमन्स लूपासून ती सुरुवात झाली. नाऊ इट इज नॉट लिमिटेड ओनली टू विमेन, बट महिलांचं शौचालय प्राधान्याने ते बांधतात. फार चांगल्या क्वालिटीचे शौचालय ते बांधतात. त्या संस्थेच्या माध्यमातून आपण शहरामध्ये काही टॉयलेट प्रस्तावित केलेले आहेत. ॲस्पिरेशनल टॉयलेट म्हणून केंद्र शासनाने एक, ज्याला आकांक्षी शौचालय मराठीमध्ये म्हणतात. ॲस्पिरेशनल टॉयलेट म्हणजे काय, एक आपल्या डोक्यामध्ये टिपिकल कन्सेप्ट आहे की पब्लिक टॉयलेट कसं असतं, त्याच्या उपर जाऊन एकदम आपण एअरपोर्टवरचे टॉयलेट किंवा 5 स्टार टॉयलेट जे म्हणतो ना तशा पद्धतीचं टॉयलेट कसं असेल ते पब्लिक टॉयलेट म्हणून देणं आणि राखणं शक्य आहे का, या बाबतीत ॲस्पिरेशनल टॉयलेट राखणं शक्य आहे. त्यासाठी काही व्यवस्था निर्माण करावी लागते. नऊ जर माझ्याकडे 1000 कम्युनिटी आणि पब्लिक टॉयलेट 1000च्या 1000 इमिडिएट तसे होतील असं नव्हे, बट आपण काही टार्गेट करून तसे बनवू शकतो जेणेकरून महिलांना विशेष करून मार्केट एरियामध्ये तो सुखद अनुभव मिळू शकेल. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आर्थिक परिस्थिती चॅलेंजिंग आहे. मी पहिलं तर करेक्शन करतो की आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि चॅलेंजिंग आहेत आणि ह्या दोन्ही बाबी खऱ्या आहेत. चांगली कशा पद्धतीने आहे, तिजोरीमध्ये जी गंगाजळी आहे, तिजोरीमध्ये किती गंगाजळी असते ही
फ्लुइड आहे कन्सेप्ट, म्हणजे दररोज आपली आवक असते, दररोज आपला खर्च असतो. पण एक बाब मी नमूद करतो, महापालिकेकडे पगार देण्याचा पैसा नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही, इथून पुढे होणार नाही. फॉर सिम्पल रिझन, जीएसटी ग्रँट इज समथिंग विच इज अ परमनंट सोर्स ऑफ कॉर्पोरेशन, आणि ज्याच्यामध्ये कधीही ₹1 कमी मिळत नाही. त्यामुळे तो आपल्याला दर महिन्याला येणारी ग्रँट आहे. हावेवर चॅलेंजिंग डेफिनेटली आहे. म्हणजे आज आपल्याला कॉम्प्लासन्सी किंवा आत्मसंतुष्ट होणारी बाब नाही. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की आता आपण संकटाच्या बाहेर आलेलो आहोत. आणि व्हॉट ऑल सेड, आज सुद्धा आपल्याकडे दायित्व हे 1200 ते 1300 कोटी आहे. आपल्याला जुन्या ठेकेदार, मला बरोबर नाही वाटत की ठेकेदार बिचारे हेलपाटे मारत बसतात, माझं ह्या वेळचं पेमेंट राहिलेले वगैरे. व्हायला आपण अशी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. काम पूर्ण झालं, बिल पडलं झालं आणि पेमेंट झालं, याच्यासाठी त्याने फॉलो करण्याची गरज काय आहे. सो चॅलेंजिंग नक्कीच आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा. पार्डन, मी वॉकॅबिलिटीचा मुद्दा मी याच्यामध्ये इंट्रोड्यूस नाही केला, उल्लेख नाही केला भाषणामध्ये. वॉकॅबिलिटीचा एक स्पेशल हेड आम्ही यावेळी इंट्रोड्यूस करतोय, जे इतर काही महानगरपालिकांमध्ये पर्टिक्युलरली नवी मुंबई किंवा मुंबई महापालिकेमध्ये आपण पाहतो. वॉकॅबिलिटी म्हणजे काय? चालणारा फुटपाथ हा म्हणजे फुटपाथ हा चालण्यासाठी पण तो वॉकेबल आहे का, चालण्यायोग्य आहे का. चालण्यायोग्य म्हणजे काय? तो 6 इंचाच्या वर नसावा. तो फुटपाथ जेव्हा रस्त्यावरती येतो त्यावेळी रस्त्याला खाली यायला पाहिजे. आपण गमतीचा भाग पाहिला असेल, एखादं गेट असतं ना सोसायटीचं, त्या ठिकाणी फुटपाथच्या लेवलला ते उंच केलं जातं. तर तसं करणं अपेक्षित नसतं. सोसायटीचं गेट हे ग्राउंड लेवलला पाहिजे आणि फुटपाथ शुड कम ॲट ग्राउंड लेवल, अशा पद्धतीने पाहिजे. आणि फुटपाथवरती कुठलाही गाळा नसावा, फुटपाथवरती कुठलीही ओपन जिम नसावी, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या बाबी. सो आम्ही काही एरियाज आयडेंटिफाय करतो ज्या ठिकाणी वॉकॅबिलिटीच्या हेड खालनं नवीन फुटपाथ बनवणं मी असं म्हणणार नाही, पण आहे तो फुटपाथ वॉकेबल बनवणं, हा हेड इंट्रोड्यूस केला जाईल आणि सगळे ऑब्स्ट्रक्शन हटवले जातील. 6 इंचाची हाईट मेंटेन केली जाईल. टप्प्याटप्प्याने लेटस होप की त्यासाठी अतिरिक्त एरिया आपल्याला इंट्रोड्यूस करता येईल. केला जाऊ शकेल. स्क्वॉड बनवलेले आहेत, आज ते दिवा स्पेसिफिक आहेत, ते संपूर्ण शहरामध्ये इंट्रोड्यूस केले जाईल. टोल फ्री नंबर दिला जाऊ शकेल. साधी गोष्ट एक की प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण काय पाहतो की जो प्रॉपर्टी टॅक्स भरत नाही त्याच्याविरुद्ध जप्ती आणली पाहिजे. म्हणजे इट गोज अप टू जप्ती. ऑफकोर्स थेट जप्ती नसते, त्याला नोटीस पाठवणं, रिमाइंड करणं, त्याला पुन्हा धमकीवजा नोटीस पाठवणं आणि प्रत्यक्षात मग जप्तीची कारवाई करणं आणि ॲक्च्युअल जप्ती करून ऑप्शन करणं. कारण फक्त आपण आव आणला आणि प्रत्यक्षात कारवाई केली नाही तर लोक आपल्याला सिरियसली घेत नाहीत. सो आज प्रॉपर्टी टॅक्समध्ये रिकव्हरी सॅटिस्फॅक्टरी आहे, कारण तेवढं इफेक्टिव्हली कारवाई केली जाते. याच्या उपर प्रत्येक गोष्ट निगेटिव्हली नाही बघितली पाहिजे. आपण देयक देण्यामध्ये कमी पडतो, देयक वेळेत देत नाही. नागरिकांच्या काही कन्सर्न असतील त्या आपण वेळेत ॲड्रेस नाही करू शकत. एखाद्याला आवाजवी बिल आलं, मध्ये एक प्रकार घडला होता, एक आवाजवी बिल आलं आणि ते आवाजवी दुरुस्त करायला गेलं, त्याच्यामध्ये कुणीतरी वेस्टेड इंटरेस्ट ठेवतो किंवा काय, अशी बाब तर नाही ना, हे तपासून पाहणं. व्यवस्थेमध्ये सुधार होणं हे पाणी पुरवठा स्पेसिफिक फार गरजेचं आहे, दोन्ही बाबी. सो व्यवस्थेमधला सुधार डिजिटल किंवा ऑनलाईन पद्धतीने देणं, त्याचवेळी जे काही प्रमाणात नागरिकांकडनं मग डिले मुद्दामून न भरणं, विशेष करून बिग तिकीटवरती माझा भर का आहे. एखादी व्यक्ती 500 स्क्वेअर फुटापेक्षा छोटं घर आहे आणि त्याचा प्रॉपर्टी टॅक्स आता माफच केला आहे म्हणा, परंतु थकीत आहे किंवा पाणीपट्टी ठेकेत आहेत त्याला, आणि मॉलचं प्रॉपर्टी टॅक्स आणि पाणीपट्टी थकीत आहेत त्याला, ह्याला एका पार्ट्यात घेऊन चालणार नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा बिग तिकीटला अगदी टोकाची भूमिका घेऊन कुठल्याही इंटरव्हेन्शनशिवाय कुठलीही दयामाया न दाखवता कारवाई करतो. ह्या कारवायांची संख्या वाढणं गरजेचं आहे. सायकल ट्रॅक पवारनगरच्या रस्त्यावरचा एक्सटेंड करणं प्रस्तावित आहे. सायकल ट्रॅकच्या बाबतीत एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. सायकल ट्रॅकपेक्षा मी अधिक भर देतोय सध्या जॉगिंग ट्रॅकवर. आपल्या शहरामध्ये जॉगिंग ऑल सेट पवारनगरचा सायकल ट्रॅक सुद्धा मोस्टली जॉगिंग ट्रॅक म्हणूनच वापरला जातोय. सायकल आपण मध्ये एक दुर्दैवी घटना नवी मुंबईमध्ये पाहिली, पाम बीच रोडला, जिथे सायकल ट्रॅक बाय द वे इंट्रोड्यूस केला होता आम्ही. आता त्याचं काम शेवटच्या टप्प्यात वगैरे असू शकेल. अजूनही सायकल ट्रॅकचा वापर हा लेजर ॲक्टिव्हिटी म्हणूनच केलं जातं. आज आपली शहरं त्या लेवलला गेलेली नाही जिथं सायकल हे मीन्स ऑफ कन्व्हेयन्स म्हणून वापरलं जाऊ शकेल. पण गरजेची बाब आहे, शहर नागरिकांसाठी आपण महानगरपालिका जे उद्दिष्ट ठेवतं की कसं राखलं पाहिजे, ह्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची बाब आहे की नागरिक स्वस्थ असावेत असं शहर निर्माण करण्याचं उद्दिष्ट पण महानगरपालिकेने ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, गार्डनमधले जॉगिंग ट्रॅक हे अधिक चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याकडे लक्ष दिलं जाईल.
टँक आहे बेसिकली, तो एक टँक झाला. आपण हे तलावाचं ते काही पार्श्वभूमी नाही, सगळं पाणी प्रदूषित आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याचं आउटपुट काय आपल्याला सी एक बाब आपल्याला आपण फक्त एक मासूंगा तलाव छानपैकी आपण दरवर्षी करोडो रुपये खर्च करतो, दरवर्षी आले की त्याच्यावरती बजेट दाखवतो, सगळं करतो, पण ते पाणी शुद्धीकरण किंवा जे एन्व्हायरमेंट जे पाहिजे काही नाही करत. दोन बाबी, आपण कुठल्याही तलावावरती जो पैसा खर्च करतो, नॉट जस्ट तलावपाळी, यामध्ये महानगरपालिका शुड कम आउट क्लीन, की त्या खर्चाचं फलित काय, ह्या बाबतीची मी सहमत आहे. मात्र तलावपाळी एक दोन करेक्शन करतो. तलावपाळीचं पाणी जिवंत आहे. तलावपाळीमध्ये पावसाळ्यात जेव्हा ओव्हरफ्लो होतो ना, त्यावेळी मासे पण रस्त्यावरती येतात. पाणी अजून एक आपल्याला मान्य करावं लागेल बाब, की ठाण्यातले तलाव विथ ऑल द प्रॉब्लेम्स, फ्लोटिंग सॉलिड वेस्ट ठाण्यातल्या तलावांवरती दिसत नाही. ती यंत्रणा फ्लोटिंग सॉलिड वेस्ट म्हणतोय आम्ही. आय एम नॉट गेटिंग इन टू क्वालिटी ऑफ वॉटर. क्वालिटी ऑफ वॉटर तलावपाळीचं बाय द वे जिवंत आहे, मासे आहेत, जीवसृष्टी त्यामध्ये आहे. बाकी तलावांच्या बाबतीमध्ये कधी कमी अधिक असेल, पण फ्लोटिंग सॉलिड वेस्ट आपल्याकडे नाही. आज तलाव संवर्धनाचे जे प्रकल्प चालू आहेत ना, त्याच्याबद्दल मी फार त्रयस्थ पद्धतीने पाहतो त्याकडं. आणि माझी पण हीच भूमिका आहे की पहिली गोष्ट तर जे काही आपण करतो ते बोर्ड लावा, आणि ते मोघम लिहू नका, त्यावरती स्पष्ट लिहा की या तलावावरती आम्ही काय खर्च करतो आणि कुठल्या बाबीचा खर्च किती आहे त्या बोर्डवर आलं पाहिजे, सो दॅट इट शुड बी इन पब्लिक. आणि त्यासाठी वेबसाईटवर जायची गरज नाही, त्या तलावाच्या बाजूला तो बोर्ड पाहिजे. याच्या उपर जाऊन त्या तलावाच्या ठिकाणी सुशोभीकरणाची जी कामं केली जातात, त्यामध्ये ती कामं कॉन्क्रिटीकरणाच्या माध्यमातली नसावीत. इल्युमिनेशनला माझी हरकत नाही, पण कॉन्क्रिटीकरणाला मात्र एक्सेसिव्ह इज नॉट गुड. आणि अनिर्बंध खर्च पण उपयोगाचा नाही, कारण प्रायोरिटायझेशन गरजेचं आहे. व्हाईल तलाव आपले चांगले पाहिजेत ह्याबद्दल वाद नाही. सो वी आर व्हेरी विजिलंट की प्रत्येक रुपया जो खर्च करतो त्याचा फलित जे आहे ते नागरिकांच्या समोर असलं पाहिजे. त्याचवेळी आम्ही CSR मॉडेल पण राबवतोय. 7 तलाव, माझी परवाच वर्क ऑर्डर झाली, 7 तलाव आपण ग्रीन यात्राकडनं CSR मधनं करतोय, ज्यामध्ये एकही रुपया कॉर्पोरेशन खर्च करत नाही. ज्यावेळी एका बाजूला शासनाचा निधी आणि कॉर्पोरेशनचा निधी खर्च होतो, त्या ठिकाणी CSR मॉडेल पण आपण ठेवलेलं आहे. त्यामुळे तलावांच्या बाबतीमध्ये ओव्हरऑल इट शुड नॉट बी अ सिंक इन विच ओनली मनी इज गोईंग इनसाइड आणि वी आर नॉट सीइंग अ रिझल्ट. एक्झॅक्टली, तुम्ही जैवसाखळी हा शब्द वापरला ना, दॅट इज द क्रक्स. वेटलँड असावा म्हणजे काय? वेटलँड प्रोव्हाइड्स अ इकोसिस्टम इन विच अ पर्टिक्युलर बायोडायव्हर्सिटी फ्लरिशेस. लाईकवाईज आपल्या ज्या तलाव आहेत त्यामध्ये सुद्धा जीवसृष्टी, आणि म्हणून मी पाणी जिवंत हे जे बोललो होतो ना, माझा प्रत्येक तलावाला व्हिजिट केल्यानंतर पहिलं ऑब्झर्वेशन असतं हे पाण्यामध्ये जीवसृष्टी आहे का. जर तुम्ही अपेक्षित त्या ठिकाणी BOD COD पाळले नाहीत, ते पाणी जिवंत राहत नाही. दॅट वे वी आर नॉट डुईंग व्हेरी बॅड. काही तलाव आपले चॅलेंजिंग आहेत, उदाहरणार्थ दिव्याचा तलाव. अशा तलावांना आपण ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. व्हाईल जे तलाव चांगले आहेत ते चांगले राखावे, जे आहेत चॅलेंजिंग त्याला आपल्याला दृश्य स्वरूपात मार्ग निघावे. हां बोला ना. आपले ऑक्सिजन प्लांट म्हणजे ते याचे, या सजेशनचा विचार केला जाऊ शकेल. ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इट नीड्स. झाले किस चीज़ के लिए ग्राउंड की अवेलेबिलिटी? हाँ, सो ग्राउंड की उपलब्धता, दिस इज अ वेरी इंपॉर्टेंट पॉइंट. उसके लिए अभी DP में जो ग्राउंड है, सी फर्स्ट ऑफ ऑल DP में जो ग्राउंड होता है ना, उसका रिजर्वेशन चेंज करने की अथॉरिटी कॉर्पोरेशन के लेवल पे नहीं है. फॉर दैट मैटर गवर्नमेंट में भी कैबिनेट के लेवल पे वो डिसीजन जाता है. तो ग्राउंड का रिजर्वेशन कोई चेंज नहीं कर सकता है. रिजर्वेशन रखने चाहिए और एडिशनल जहाँ जहाँ पे पॉसिबल है एडिशनल ग्राउंड्स हमें अवेलेबल करके देने चाहिए. पर्टिक्युलरली गावठाणाच्या बाजूला ज्या ठिकाणी आपल्याकडे स्थानिक पाहिलं तर आगरी समाज आहे, ज्याच्यामध्ये ग्राउंडची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणावर, क्रिकेट वगैरे सामने त्या तरुणांकडनं फार चांगल्या, नॉट जस्ट तरुण, सगळ्या वयोगटातल्या लोकांकडनं खेळले जातात, तिथं ते दिले जातात. महानगरपालिका त्यासाठी प्रयत्न करेल. कोणचा? यही मुद्दा अभी मैं बोला. सी रिजर्वेशन प्लॉट जो होता है, रिजर्वेशन प्लॉट प्रोटेक्ट करना मतलब फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू अंडरस्टैंड, वी नीड टू मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन प्राइवेट प्लॉट ऑन विच देर इज अ रिजर्वेशन वाइल गवर्नमेंट प्लॉट जिस पे रिजर्वेशन. जो गवर्नमेंट प्लॉट है उस पर रिजर्वेशन है वो प्रोटेक्ट डेफिनेटली कॉर्पोरेशन या फिर उस गवर्नमेंट एजेंसी की जिम्मेदारी है और उसने वो करना चाहिए. वेर एवर पॉसिबल वी शुड एटलीस्ट फेंस इट. सो जहाँ पे भी हम एम्यूनिटी हैंड ओवर करवा ले रहे हैं, बिकॉज अल्टीमेटली दैट इज ओपन एरिया विच इज कमिंग टू कॉर्पोरेशन, हम इंश्योर करते हैं कि वो विथ फेंसिंग आए.
जो प्राइवेट प्लॉट है जिसके ऊपर रिजर्वेशन है वो प्राइवेट, जो अनलेस वी एक्वायर टिल द टाइम वी एक्वायर, उसने प्रोटेक्ट करना जरूरी है, बिकॉज अल्टीमेटली कॉर्पोरेशन की वो मर्यादा के बाहर चला जाता है वो। बट आई एग्री दैट गवर्नमेंट प्लॉट जो है वो रिजर्वेशन के हमने प्रोटेक्ट करना जरूरी है, और मैदान की जो रिक्वायरमेंट है वो भी पर्याप्त शहर में रहना जरूरी है। हाँ, ये मार्केट एरिया में हम एडिशनल अभी जो ज़्यादा वहाँ पे भीड़ रहेगी उसमें हम अवेलेबल करके दे देंगे। कौन सा प्लॉट? महानगर पालिका के जो प्लॉट या फिर गवर्नमेंट के जो प्लॉट है जिस पे रिजर्वेशन है, फॉर दैट मैटर रिजर्वेशन मुद्दा छोड़ दीजिए, महानगर पालिका का जो प्लॉट है जहां पे भी एनक्रोचमेंट है हटाया जाएगा, क्लियर किया जाएगा। मोर ओवर कोई भी प्लॉट पे नई प्लिंथ भी खड़ी नहीं होनी चाहिए जो कॉर्पोरेशन की मालिकी का है।